व्यासपीठाची रचना बदलण्यात येत आहे. तोपर्यंत आजच्या वादसभेचे न्यायाध्यक्ष आणि वादसभेचे सदस्य यांचा आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊ. सर्वप्रथम वादसभेचे न्यायाध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 2017 ते 2022 या कालखंडात कुलगुरू पद भूषवलेले डॉक्टर नितीन करमळकर. शिक्षण क्षेत्रातील एक बहुपैलू समृद्ध व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर करमळकर यांनी पुणे विद्यापीठातून MSc PhD या पदव्या संपादन करून भूगर्भशास्त्र आणि पर्यावरणशास्त्र या विषयात दीर्घकाळ अध्यापन आणि संशोधन करून जिओ सायंटिस्ट म्हणून नावलौकिक मिळवला आहे. त्यांच्या संशोधनातील गुणवत्तेमुळे म्हैसूरच्या मिनरॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडियातर्फे प्राध्यापक C. नागण्णा सुवर्णपदक देऊन डॉक्टर करमळकर यांना गौरवण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कुलगुरू म्हणून कार्यरत असताना श्रेयांक पद्धती म्हणजे क्रेडिट सिस्टीम विकसित करण्यात आली. पोस्ट डॉक्टरल फेलोशिप प्रोग्राम सुरू झाला. SPPU एज्युटेक फाउंडेशन, रिसर्च पार्क फाउंडेशन याची स्थापना झाली. विद्यापीठाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक सन्मान मिळाले. गुणवत्ता मूल्यांकनात प्रगती झाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 8 विद्यार्थ्यांनी PhD संपादन केली आहे आणि अजूनही ते करत आहेत. कुलगुरूपदाचा कार्यभार सांभाळत असताना सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ यांचा प्रभारी कुलगुरूपदाचा कार्यभार काही काळ त्यांनी सांभाळला. शिवाय आतापर्यंत त्यांनी विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये मानाचं पद भूषवलं आहे आणि भूषवित आहेत. यात इंडियन काउन्सिल ऑफ कल्चरल रिलेशनशिप दिल्ली याचे सदस्य, लखनौच्या बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओ सायन्सेसचे अध्यक्ष, आघारकर संशोधन संस्थेची पालक संस्था असलेल्या महाराष्ट्र विज्ञानवर्धिनीचे उपाध्यक्ष यांची नावं सांगता येतील. आणि नव्या शैक्षणिक धोरणाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याचं निश्चित झाल्यानंतर त्यासाठीच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष म्हणून राज्य सरकारनं त्यांची नियुक्ती केली आणि तो कार्यभार ते पूर्ण कार्यक्षमतेनं हाताळत आहेत. हा झाला आपल्या आजच्या वादसभेचे न्यायाध्यक्ष माजी कुलगुरू डॉक्टर नितीन करमळकर यांचा अल्प परिचय. वादसभेतील प्रत्येक सदस्य हा उच्च विद्याविभूषित आणि विद्यावाचस्पती, त्यांच्या विषयातील सखोल ज्ञान असलेला आहे आणि अनेक महत्त्वाच्या मानाच्या जबाबदाऱ्या पेलणारा असाच आहे. प्रत्येकाचा परिचय सांगणं वेळेच्या मर्यादेत न बसणार आहे, त्यामुळे अल्प परिचय मी प्रत्येकाचा करून देते. तोपर्यंत व्यासपीठावरची रचना पण होते. डॉक्टर अंबरीश खरे यांचा परिचय. संस्कृत, आयुर्वेद, ज्योतिषशास्त्र, भाषाशास्त्र आणि संगीत या विषयामधील औपचारिक शिक्षण त्यांनी घेतलं आहे. आयुर्वेदाचार्य, संस्कृत पारंगत आणि विद्यावाचस्पती या पदव्या प्राप्त केल्यात. टिमवीच्या संस्कृत विभागात प्राध्यापक म्हणून 2012 पासून कार्यरत आहेत आणि विद्यार्थ्यांना ज्ञान समृद्ध करत आहेत. आतापर्यंत 11 पुस्तकं, 48 शोधनिबंध आणि 60हून अधिक वैचारिक लेख प्रसिद्ध झाले आहेत. व्याख्यान, अभ्यास दौरा आणि शोधनिबंध सादरीकरण यासाठी जपान, रोमेनिया, श्रीलंका, कंबोडिया, इंडोनेशिया, थायलंड, कॅनडा, क्रोएशिया, फ्रान्स इत्यादी देशांना त्यांनी भेटी दिल्यात. आकाशवाणी आणि पॉडकास्ट यासारख्या प्रसारमाध्यमातूनही संस्कृत, प्राचीन भारतीय साहित्य आणि संस्कृती या विषयामधील ज्ञानाचा ते प्रसार करत आहेत. दुसऱ्या सदस्य आहेत डॉक्टर माधवी गोडबोले. शिक्षण क्षेत्रातील 19 वर्षांचा अनुभव असलेल्या डॉक्टर माधवी गोडबोले सध्या MIT ADT युनिव्हर्सिटीत स्कूल ऑफ वेदिक सायन्सेसमध्ये असोसिएट डीन आणि HOD म्हणून कार्यरत आहेत. तसंच विविध शैक्षणिक संस्थांमध्ये BA MAच्या विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी जातात. संस्कृत कोश या प्रकल्पासाठी गेली 13 वर्ष त्यांचं संशोधन चालू आहे. गेल्या 19 वर्षातील कारकिर्दीत अनेक संशोधनात्मक प्रकल्प त्यांच्या नावावर जमा आहेत.
मार्गदर्शक सल्लागार म्हणून विविध संस्थांमध्ये महत्त्वाची पदं त्या समर्थपणे भूषवित आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध प्रकल्प त्यांच्या मार्गदर्शनात पूर्णत्वास गेले आहेत. त्यानंतर आपण ऐकूया डॉक्टर मनीषा पुराणिक यांचा परिचय. टिमवीच्या SBL सेंटर ऑफ संस्कृत अँड इंडॉलॉजिकल स्टडीज इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. डॉक्टर मनीषा पुराणिक यांची कम्प्युटरची पदविका BSc फिजिक्स, BA संस्कृत, MA आणि PhD इंडॉलॉजीत अशी शैक्षणिक कारकीर्द आहे. 20 वर्ष कम्प्युटर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या डॉक्टर मनीषा पुराणिक यांना भारतीय संस्कृती आणि वारसा यांची मनापासून आवड असल्यानं त्यांनी संस्कृत आणि भारतीय विद्येचं शिक्षण घेतलं. विविध मानाच्या शैक्षणिक संस्थात त्या शिकवण्याचं पवित्र कार्य करतात. इंडियन नॉलेज सिस्टीम या अभ्यासक्रमासाठी 3 क्रमिक पुस्तकं, 25पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनारमध्ये शोधनिबंधांचं वाचन आणि सादरीकरण, पुणे आकाशवाणीवर संस्कृतीच्या पाऊलखुणा ही भाषण मालिका प्रसारित झाली आहे. विविध नियतकालिकं, मासिकं, मराठी विश्वकोश यातून इंडॉलॉजी या विषयासंदर्भात आजवर अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. प्राध्यापक वॉल्टर स्पिंक यांनी लिहिलेल्या अजंठा ब्रीफ हिस्ट्री अँड गाईड या पुस्तकाच्या अनुवादाचं लवकरच प्रकाशन होणार आहे. यानंतर आहेत डॉक्टर रमेश दाते. इंजिनिअरिंग डिझाईन्समध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेल्या डॉक्टर दाते यांची मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्रोडक्शन इंजिनियर शिवाय MA इकॉनॉमिक्स सायकॉलॉजी अशी शैक्षणिक कारकीर्द आहे. विविध मल्टीनॅशनल कंपनीतून डिझाईन इंजिनियर म्हणून कार्यरत असलेल्या डॉक्टर रमेश दाते यांनी 1980 नंतर डिझाईन कन्सल्टंट म्हणून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. आतापर्यंत 10 पुस्तकांचं लेखन झालं आहे. विज्ञान भारतीच्या पश्चिम महाराष्ट्र शाखेचे ते सचिवपद भूषवित आहेत. विविध सामाजिक उपक्रमात सहभाग नोंदवतात. थेरॉटिकल फिजिक्समधील त्यांचं संशोधन विशेष मान्यता पावलेलं आहे. अध्यात्म आणि विज्ञान यांची सांगड घालण्याची आवड, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत शिरोमणी ज्ञानदेवांचे अनुयायी असल्यानं उच्च कोटीचे आध्यात्मिक अनुभव त्यांना गुरुकृपेनं मिळाले आहेत. हा होता डॉक्टर रमेश दाते यांचा परिचय. यानंतर डॉक्टर मनीष वाळवेकर. शालेय जीवनापासूनच उच्च दर्जाची शैक्षणिक कारकीर्द असलेले डॉक्टर वाळवेकर प्रथम बंगळुरू इथल्या अमृता दर्शनम आणि अमृता विश्वविद्यापीठम इथं सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सध्या ते सहाय्यक प्राध्यापक म्हणून पुण्याच्या MIT ADT विद्यापीठात कार्यरत आहेत. विविध शैक्षणिक संस्थांशी निगडीत डॉक्टर वाळवेकर हे PhDच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक म्हणूनही काम पाहतात. सध्या 4 विद्यार्थी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD करत आहेत. विविध संस्थांचा संशोधित प्रकल्पामध्ये त्यांचाच महत्त्वाचा सहभाग आहे. तसंच तिथली मानाची उच्च पदं ते भूषवित आहेत. आतापर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वेगवेगळ्या परिसंवादामधून शोध निबंध सादर करणं, महत्त्वाचं पद भूषवणं, आयोजन करणं यामध्ये डॉक्टर वाळवेकर सरांचा सहभाग आहे. विविध ठिकाणी होणारी डॉक्टर वाळवेकर यांची अभ्यासपूर्ण व्याख्यानं ऐकणं म्हणजे श्रोत्यांना माहिती आणि ज्ञानाचा खजिनाच मिळतो. त्यांच्या भाषणाच्या विषयांचं वैविध्य अनोखं आहे. प्राचीन भारतीय शास्त्र, प्राचीन भारतीय गणितशास्त्र, कौटिल्यीय अर्थशास्त्र, भाषाशास्त्र अशी काही उदाहरणं देता येतील. हा झाला डॉक्टर वाळवेकर यांचा परिचय. आणि आता वादसभेतल्या 6व्या सदस्या डॉक्टर दीप्ती सिधये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या कार्यरत आहेत. इंग्रजी, मराठी, हिंदी, संस्कृत, जर्मन या भाषांवर त्यांचं प्रभुत्व आहे. अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये त्या ज्ञानदानाचं काम करतात. विविध संस्थांमध्ये महत्त्वाची पदं भूषवतात. आतापर्यंत अनेक प्रकल्पांवर यशस्वीपणे काम करून ते पूर्णत्वास नेले आहेत. यामध्ये NCLचा प्रोजेक्ट, केंद्र आणि राज्य सरकारच्या पाठ्यपुस्तक निर्मिती प्रक्रियेत सहभाग, इंडो UK समन्वयक प्रकल्प, वेगवेगळ्या 70हून अधिक परिसंवादात सहभाग आणि शोध निबंध सादर केलेत. शास्त्र या विषयावर आधारित पुष्कळ लेखन केलं आहे. डॉक्टर दीप्ती सिधये यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. ही विशेष महत्त्वाची गोष्ट आहे. तर हा सगळ्या 6ही सदस्यांचा अल्प परिचय होता. आपण यांचा सत्कार करूया. डॉक्टर करमळकर सरांना मी विनंती करते की त्यांनी वादसभेतील
सर्व सदस्यांचा सत्कार करावा. प्रथम डॉक्टर माधवी गोडबोले. त्यानंतर डॉक्टर मनीषा पुराणिक. डॉक्टर अंबरीश खरे. डॉक्टर रमेश दाते. डॉक्टर मनीष वाळवेकर. आणि डॉक्टर दीप्ती सिधये. आणि आता वादसभेला सुरुवात करावी अशी मी सर्वांना विनंती करते. पहिला प्रश्न अक्षय मानकर विचारणार आहेत. माईक. थोडासा बदल करूया. अक्षय, 1 मिनिट. उमाताई प्रास्ताविक करतायत वादसभेचा. सॉरी, मध्ये डिस्टर्ब केलं सुरू होता. पण असं आहे की सभेमागची भूमिका किंवा आपण नक्की काय करतो हे मला थोडंसं सांगायचं होतं की जेणेकरून पुढचा कार्यक्रम व्यवस्थित कळेल. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. प्रसार प्रकाशन आपल्याला माहितीच आहे की भारतीय संस्कृतीची नव्याने ओळख हे सूत्र धरून कार्यरत आहे. आताच्या काळामध्ये भारतीय ज्ञानपरंपरा पुन्हा एकदा नव्याने चर्चेत येऊ लागली आहे. मला नेहमी वाटतं की या सगळ्याकडे केवळ श्रद्धेने, केवळ संशयाने न पाहता अभ्यास, पुरावे आणि चिकित्सक विचार यांच्या आधारे पाहायला हवं. आजची ही वादसभा त्याच प्रयत्नाचा एक भाग आहे. कारण एखादा विषय जर समजून घ्यायचा असेल तर त्याच्या दोन्ही बाजू ऐकल्या गेल्या पाहिजेत, प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि मत बनवण्यापूर्वी मूळ समजून घेतलं पाहिजे. आणि व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आणि गुगल मावशी हे आपल्या माहितीचे स्रोत झालेले आहेत. पण माहिती म्हणजे ज्ञान नाही हे आपण लक्षात ठेवायला हवं. आज आपण तिथून येणारा पोषणात आपण ज्ञान समजतो, हे काही योग्य नाही आहे. मुळात मला असं विचारायचं होतं की वाद म्हटलं की आपल्या मनामध्ये काय येतं. तर बहुतेकांना वाटतं की 2 माणसं एकमेकांवर आवाज चढवून बोलत आहेत, एकमेकांचं म्हणणं खोडतात म्हणजे वाद. पण आपल्या परंपरेमध्ये वाद म्हणजे ते नाही. वादाचा अर्थ तसा नाही. आपल्याकडे एक छान म्हटलं जातं, वादे वादे जायते तत्वबोध. म्हणजे काय तर चर्चा झाली, प्रश्न विचारले गेले, तर्क मांडले गेले, शंका उपस्थित झाल्या तर सत्य त्यातनं अधिक स्पष्ट होत जातं. तर हा आपला पूर्वापार कुठल्याही 2 पक्षातील मतभेद सोडवण्याचा हा मार्ग आहे. आत्ता मी इथे मुद्दाम का बोलायला आले तेही सांगते की अगदी सगळं थांबवून बोलायला आले. तर आज आपण इथे खंडन मंडन असे 2 पक्ष करणार आहोत. तर मंडन करणारे तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते इथे मंडन केले जातील. तुम्ही विचारल्यानंतर त्या प्रश्नांची जी योग्य भूमिका जी काय आहे ती इथे सांगितले जातील. आणि खंडन करणारे ते या प्रश्नाचं खंडन करणारे. पण आता होतं कसं की आपल्या मनात अशी एक प्रतिमा तयार होते की खंडन करणारी लोक म्हणजे हे विरोधकच असले पाहिजे. तर तसं नाही. आपल्या मनामध्ये जे शंका असतात की नाही प्राचीन शास्त्र खरी नव्हतीच किंवा असं नुसतंच बोललं जातं, तर ते आपलं मत आपल्याला बरोबर वाटत असतं. पण या मतांना शब्द देण्याचं काम हे खंडन करणारी पार्टी करणार आहे. आणि त्यामुळं असं कोणी समजायला नको की हे लोक विरोधक आहेत आणि त्यांचा प्राचीन शास्त्रावर विश्वास नाही. तर तसा अजिबात नाही. आपण हे वेगळ्या पद्धतीने वादपरंपरा दाखवून खंडन मंडन करून आपल्या मनातल्या शंकांचं समाधान करणार आहोत. एवढ्यासाठी मी खरं मध्ये बोलावं आले. धन्यवाद. अक्षय, तुम्ही आता प्रश्न विचारू शकता. नमस्कार. मला आपल्या पुढे बसल्या विद्वानांना प्रश्न विचारायचा आहे की प्राचीन भारतीय शास्त्र आणि कुठल्या प्रकारच्या साहित्य प्रकाराला आपण शास्त्र म्हणून गणलं पाहिजे.
किंवा शास्त्र म्हणून त्या विषयाकडे किंवा त्या साहित्य प्रकाराकडे पाहिलं पाहिजे, हा माझा प्रश्न आहे. ओके. हॅलो. हा प्रश्नाने मी खूप गोंधळात पडलो आहे, कारण या प्रश्नाची उत्तरं जर का बघायचा प्रयत्न केला तर खूप काहीतरी गोंधळात टाकतं असंच मला नेहमी वाटलं. की काही जण अशी व्याख्या करतात की शास्त्र म्हणजे जे जीवनाला काय करावं काय करू नये किंवा धर्म अधर्म म्हणजे काय हे सांगतं, किंवा जीवन सुकर कसं करावं आणि ते आनंदाने कसं 100 वर्ष जगावं असं सांगतात. तर मुळातच मला पहिला प्रश्न असा पडतो की जीवन तर दोन पद्धती आहे जीवन पद्धती. एक म्हणजे जीवन प्रवाह चालू ठेवायचा, म्हणजे जन्ममृत्यू चक्र आपण चालू ठेवायचं. तर दुसरं आहे की चक्रापासून मुक्ती पाहिजे. हे दोन तर अत्यंत परस्पर विरोधी मार्ग आहेत. मग शास्त्र म्हणजे परस्पर विरोधी मतं का? तसंच दुसरा असं काही व्याख्या करतात की अनुशासन म्हणजे शास्त्र. म्हणजे मग परत द्वंद्व आलं की एक म्हणजे शासन करणारा आणि एक म्हणजे ज्याला शासन केलं आहे ते. मग परत असा प्रश्न पडतो की शास्त्र म्हणजे द्वंद्व का, दोन परस्पर विरोधी मतं का? नंतर मग अजून पुढे गेलं तर असं वाटतं की खूपच गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे. रामायणाकडे बघितलं तर रामायण असं म्हणतं की श्रीरामाचं चरित्र अनुसरणं म्हणजेच सर्व शास्त्र अनुसरणं झालं. पण योगवासिष्ठ सांगतं की तसं काही नाही आहे बरं का. योगवासिष्ठ म्हणतं की ज्याच्यामुळे मोक्ष मिळतो ते शास्त्र. म्हणजे परत कन्फ्युजन आलं. हीच गोष्ट आपण महाभारतात गेली तर अजून पुढे वेगळी आपल्याला व्याख्या मिळते. मनुस्मृतीमध्ये ते असं म्हणतात की मनुस्मृती हेच शास्त्र आहे, दुसरं कुठलं शास्त्र नाही. महाभारतात ते असं म्हणतात की मानवाला धर्म आणि अधर्म हे जो पण शिकवतं त्याला शास्त्र म्हणायचं. तर परत आता इथे प्रश्न येतो की धर्म आणि अधर्म आलं तर आपल्याकडे 4 युगांची कल्पना आहे की पहिल्या युगामध्ये धर्म 4 पायांवर चालत होता, मग 3 पायांवर आला, मग 2 पायांवर आला, 1 पायांवर आला. आता कलियुगामध्ये मग धर्म आता सध्याचा जो आहे कलियुग 5000 वर्ष झाली आणि आताची सध्याची सगळी शास्त्राची 5000 वर्षीचीच आहेत. मग शास्त्र म्हणजे 1/4 पायावर चालणारं का, असा मला खूप कधी कधी प्रश्न पडतो. त्यानंतर मग असा प्रश्न पडतो की हे जे शास्त्र म्हणजे काहीतरी एकच एक मार्ग दाखवणार असायला पाहिजे, पण शास्त्राची व्याख्या करणारे त्याच्यामध्ये त्रयी, अन्वेषिकी, वार्ता, दंडनीती, रहस्यम असे भेद करतात. त्यानंतर सत्शास्त्र असतशास्त्र असं पण भेद करतात. तर काय आहे नेमकं शास्त्र म्हणजे काय हे कळत नाही. त्यानंतर अशा अनेक परस्पर विरोधी गोष्टी शास्त्रांमध्ये सांगितलेल्या आहेत. अजून पण काही उदाहरणं आहेत की भगवद्गीतेत काय म्हणतात, जैमिनीचं म्हणणं काय, कौटिल्याचं म्हणणं काय, या परस्परांमध्ये कोणाचा कोणाशी वेळ नाही, प्रत्येकजण आपापलं मत मांडतो. तर मला खूप कन्फ्यूज वाटतं की शास्त्र म्हणजे काय. तर ताईंनी जरा मार्गदर्शन करावं अशी विनंती आहे. एकच मुद्दा फक्त वाढवू. सरांनी बरेच पारंपरिक संदर्भ दिलेच आहेत, पण आत्ता मला इथे खूप नवीन पिढीसुद्धा दिसते आहे. तर त्या अनुषंगाने आजच्या काळात आपण शास्त्र विषय म्हणून हा जेव्हा म्हणतो तेव्हा तो बहुतांश वेळा विज्ञान या अर्थी वापरला जातो. पण शास्त्र ह्याला एक डिसिप्लिन असा अर्थ आहे. म्हणजे पॉलिटिकल सायन्स असं म्हणलं तर त्याला आपण विज्ञान म्हणतो का, तर नाही. विज्ञान म्हणजे नॅचरल सायन्स ज्याला आपण म्हणतो, निसर्गाशी संबंधित किंवा निसर्गाचा आपण अभ्यास जेव्हा करतो त्याला आपण विज्ञान म्हणतो. पण आता सगळ्यांना माहिती आहे शाळेत काय किंवा कॉलेजमध्ये शास्त्र असं त्याला म्हणलं जातं. तर शास्त्राची व्याख्या बरीच खरं तर व्यापक आहे, पण त्यातला एक विज्ञान जेव्हा निसर्गाचा संबंध येतो तेव्हा विज्ञान आणि अशा शब्दांनी आपण त्याला संबोधू शकतो. दीप्ती, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे दाते सरांचे आभार मानले पाहिजेत, कारण अक्षयने खूप एक छोटासा प्रश्न विचारला आणि त्याचं तुम्ही इतकं सविस्तर सगळा त्याचा विस्तार केलात की त्यातले वेगवेगळे पैलू आणि शास्त्र ही संकल्पना का समजून घेतली पाहिजे यासाठीचा म्हणजे मुख्य आधार तयार केलात तुम्ही. आधारभूत प्रश्न खूप चांगल्या पद्धतीने तयार केलात, तर त्याबद्दल खूप खूप धन्यवाद दाते सर.
तुम्ही दोन महत्त्वाचे मुद्दे मांडलेत. एक म्हणजे हा सगळा शास्त्र, ही जी संकल्पना आहे, ही धर्म, त्याच्यानंतर मोक्ष किंवा वार्ता त्रयी दंडनीती किंवा या पद्धतीने ती तुम्ही एक त्यांच्याशी संबंधित अशा पद्धतीने त्याचा विस्तार किंवा मांडणी केलीत. तर मुळात शास्त्र म्हणजे काय याची सुद्धा व्याख्या आपल्याकडे केली गेलेली आहे. निरुक्त जे आहे यास्काचार्यांनी लिहिलेलं, तर त्याच्यामध्ये ते म्हणतात की शास्यते अनेन इति शास्त्रम. ज्या योगाने एखाद्या विषयाला अनुशासित करता येतं, शिस्तबद्ध विचार मांडता येतो किंवा शिस्तबद्ध मांडणी एखाद्या विषयाची करून त्या योगे त्या ज्ञानशाखेचा विकास करता येतो, ते शास्त्र आहे. त्यामुळे याच्यामध्ये तर्कशुद्ध मांडणी ही अपेक्षित आहे. हा पहिला मुद्दा आहे. त्यामुळे दीप्ती जसं म्हणली की विज्ञान आणि शास्त्र हा पुढचा विषय येतो, पण मुळात एखादी विचारधारा किंवा ज्ञानशाखा जी तर्काधारित पद्धतीने विकसित झालेली आहे, त्याच्यामध्ये काही विचार झालेला आहे, त्याला शास्त्र म्हटलेलं आहे. दुसरा याच्यातला भाग म्हणजे ते कसं असावं, ते कसं विकसित व्हावं, यासाठीचे काही नियम किंवा यासाठीच्या काही गोष्टी आपल्याकडे मांडल्या गेलेल्या आहेत. सगळ्यांना माहिती आहे की कुठल्याही शास्त्राची किंवा कुठल्याही ग्रंथाची सुरुवात अनुबंध चतुष्टयाने आपल्याकडे होते. अनुबंध चतुष्टय म्हणजे काय, तर त्या ग्रंथाचा विषय काय आहे, अधिकारी कोण आहे. जसं की 5वीतल्या मुलाला आपण 10वीतलं गणित नाही शिकवत, त्या पद्धतीने हा विषय हाताळायचा असेल किंवा शिकायचा असेल तर त्याचा अधिकारी कोण आहे. त्यानंतर संबंध काय आहे आणि प्रयोजन काय आहे, या ज्ञानशाखेचा अभ्यास केल्यानंतर नक्की आपल्याला काय मिळणार आहे, त्याचं उद्दिष्ट काय आहे, त्याने काय साधणार आहे, या सगळ्याचा विचार सुरुवातीलाच होतो आणि मग त्या विषयाची हाताळणी सुरू होते. हा ग्रंथाच्या अंगाने झालेला विचार. परंपरेच्या अंगाने पाहायचं झालं तर सूत्रग्रंथ आहेत, जी परंपरेचा विकास आपण जो म्हणतोय की अतिशय तर्काधिष्ठित पद्धतीने विकास झालेला आहे. तर त्याच्यामध्ये मी खूप खोलात आत्ता शिरत नाही आहे सुरुवातीलाच, पण सूत्रग्रंथ आहेत, त्याच्यावरती भाष्यग्रंथ लिहिले गेलेले आहेत, त्याच्यावरती कारिका ग्रंथ आपल्याला दिसतात, त्याच्यानंतर त्याच्यावरती टीका ग्रंथ लिहिलेले दिसतात. आणि पुन्हा हे सर्व ग्रंथ हे खंडन मंडन किंवा पूर्वपक्ष उत्तरपक्ष या पद्धतीने मांडून सिद्धांताची प्रतिष्ठापना केली जाते. या पद्धतीने तो विषय, ती ज्ञानशाखा ही विस्तारित केली जाते. या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने मांडणी केलेली एखादी ज्ञानशाखा आहे, त्याला शास्त्र म्हटलं जातं. आता हे अशा पद्धतीने विकसित झालेलं जे शास्त्र आहे ते जणू काही डोळ्यांचं काम करतं, असं कामंदकीय नीतिसार आपल्याला सांगतं की सर्वस्य लोचनम शास्त्रम, असं कामंदकीय नीतिसार म्हणतं. पण ते शास्त्र कसं पाहिजे, तर तर्काधारित आणि अतिशय सुसूत्रपणे योग्य पद्धतीने मांडलं गेलेलं. आता अजून एक जो मुद्दा तुम्ही दातेसर मांडलात की धर्म किंवा मोक्षाकडे जाणारं म्हणजेच शास्त्र का, तर इथे एक छोटासा मुद्दा मला मांडायला आवडेल. एक म्हणजे लक्षात घेतलं पाहिजे की एखादी शाखा अतिशय तर्काधारित सुसूत्रपणे मांडणी केली गेली म्हणून त्याला शास्त्र या पद्धतीने जो आपण विचार म्हणतोय, त्यामुळे आपल्याकडे नाट्य किंवा संगीत हे सुद्धा शास्त्र आहेत. आता ह्याच्या पुढचा विचार जो धर्माशी संबंधित आहे, तर या सगळ्या शास्त्रांचं जे प्रयोजन आहे, प्रत्येक शास्त्राच्या सुरुवातीला आपण जसं म्हटलं किंवा ग्रंथाच्या सुरुवातीला अनुबंध चतुष्टयाची मांडणी केलेली आहे, तर तिथे जे प्रयोजन सांगितलेलं आहे, तर त्या प्रयोजनांमध्ये सर्व शास्त्रांच्या ग्रंथांमध्ये पाहिलं तर चतुर्वर्ग पुरुषार्थ प्राप्ती, धर्म अर्थ काम मोक्ष या चारही पुरुषार्थांची प्राप्ती
हा महत्त्वाचं हे प्रयोजन आपल्याला दिसतं बऱ्याच अंशांनी, बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच ग्रंथांमध्ये. आणि जर प्रत्येक शास्त्राचा विकास आणि मूलगामी त्याच्याशी असलेलं तत्त्वज्ञान किंवा भारतीय परंपरा ह्याचा जर का व्यवस्थित संदर्भ घेऊन आपण सर्व बिंदू त्याचे जोडले, तर असं दिसतं की प्रत्येक शास्त्र, मग ते भौतिक असेल तरीसुद्धा किंवा ऐहिकाशी संबंधित असेल तरीसुद्धा ते आपल्याला मोक्षाकडे नेतं. त्या पद्धतीने त्या विचाराची मांडणी आपल्याकडे झालेली आहे. आणि अजून एक विचार इथे त्या अनुषंगाने मला मांडायला आवडेल की भारतीय शास्त्र ही कधीच केवळ वैराग्य किंवा केवळ मोक्ष इतकंच न मागता ऐहिक आणि पारलौकिक दोनही साधणारी अशी ती शास्त्र परंपरा आहे. आता याचाच अजून एक फक्त उपप्रश्न मी पुढे विचारतो की आत्ता दाते सरांनी जो मुद्दा मांडला त्याच्यावरून जर पुढे डॉक्टर सिधे जे म्हणाले त्याच्याकडे जर आपण आलो तर शास्त्र हे म्हटल्यानंतर त्यात विशिष्ट तर्कशुद्ध मांडणी किंवा एक विचार घेऊन काहीतरी त्यानुसार जर नीट ते व्यवस्थितपणे सांगितलं गेलं असेल तर त्याला शास्त्र म्हणायचं असा जर आपण एक परंपरेचा भाग बघितला तर त्याच्यामुळे तुम्ही म्हणताय तसं धर्मशास्त्र, नाट्यशास्त्र अशा पद्धतीची इतरही शास्त्र हे अनेक येतील की ज्याच्यामध्ये असा तर्कशुद्ध विचार आपल्याला मांडलेला दिसतो किंवा त्या डिसिप्लिनचा, विद्याशाखेचा काहीतरी विचार केलेला दिसतो. परंतु आपल्याला प्राचीन भारतीय शास्त्र हे म्हटल्यानंतर जे शास्त्र डोळ्यापुढे येतं ते म्हणजे आधुनिक काळामध्ये आपण जे विज्ञान शिकतो त्या विज्ञानातला किती भाग कोणत्या प्रकारे प्राचीन काळामध्ये होता हे बघणं हा आपला त्याच्यातला महत्त्वाचा दृष्टिकोन आहे. त्या दृष्टीने विचार करता ह्या सभेची सुरुवात करताना किंवा वादसभेची सुरुवात करताना आपल्याला ह्या जुन्या ज्या शास्त्राच्या पद्धती आहेत किंवा त्याचं जो तुम्ही व्याख्या केल्यात त्या सगळ्याच्या सगळ्या वापरता येणार नाहीत हे अर्थातच ह्याच्यातून स्पष्ट होतं कारण त्यांचा विस्तार वेगळा आहे, व्याप्ती वेगळी आहे. तर मग प्राचीन भारतीय शास्त्र म्हणताना तुमच्या दृष्टीने तुम्ही शास्त्राची व्याख्या काय करणार हा प्रश्न येईल. तो घेऊन मग आपल्याला पुढे जाता येईल असं मला वाटतं. आत्ता जसं खरे सरांनी प्रश्न विचारला की आपल्याला शास्त्र म्हणलं की आधुनिक विज्ञान हे डोळ्यासमोर येतं. तर आपण त्याआधी विज्ञान या शब्दाची व्याख्या बघूया थोडी की ज्ञान म्हणजे जे माहीत नाही ते जाणून घेणं म्हणजे ज्ञान. आणि ते विशिष्ट प्रकारे काही त्याच्यामागे संशोधन करून किंवा काही विशेष प्रयत्न करून अशा पद्धतीने जेव्हा आपण जाणून घेतो तेव्हा ते विज्ञान होतं. मग आधुनिक विज्ञानामध्ये त्याचे काही टप्पे आहेत की जसे त्याच्यावरती काही प्रयोग करणं आहेत, एक्सपेरिमेंट आहेत, ऑब्झर्वेशन्स आहेत, ती निरीक्षणं नोंदवून ठेवणं आहेत, ते पुन्हा पुन्हा प्रयोग करणं आहे. आणि मग त्यातनं जे तुम्हाला मिळणार आहे ती जी उत्तरं मिळतात ती पुन्हा पुन्हा पडताळून पाडणं, काही हायपोथिसिस मांडणं, ह्या ज्या काय आहेत या सगळ्या सायंटिफिक मेथड्स आत्ता आपण मांडतो आणि त्याच्यावरती जे खरं ठरतं ते विज्ञान असं आपण म्हणतो. पण जेव्हा आपण प्राचीन भारताचा विचार करतो तर तिथं आपल्याला अशा प्रकारचं काही साहित्य दिसतं का तर निश्चितच आहे. अशा प्रकारचं कुठलं आपल्याला साहित्य दिसतं की आपल्याला माहिती आहे भारतीय गणित हा एक खूप मोठा म्हणता येईल की जगाला दिलेली भारताने देणगी आहे. खूप मोठे विषय हे आपल्या प्राचीन भारतीय गणितामध्ये हाताळले गेले होते. तसेच खगोलशास्त्र की जिथं वारंवार निरीक्षणं म्हणजे लक्षात घ्या कुठल्याही प्रकारची दुर्बीण टेलिस्कोप नसताना केवळ नुसत्या डोळ्यांनी आकाशाचं निरीक्षण करून त्यांनी ज्या पद्धतीने खगोलशास्त्र मांडलं गेलेलं होतं आणि जे आजही जगामध्ये त्याला मान्यता आहे गणित आहे की गणितामधले वेगवेगळे सिद्धांत लक्षात घ्या कुठलंही शास्त्र जे असतं ना ते असं पटकन प्रयोग नाही केले जात. मला वाटतं सिधे ताई जास्त त्याच्याबद्दल सांगू शकतील. आधी कुठंतरी डोक्यात विचार येतो की हे असं केलं तर असं होईल का, त्याच्यावरती चिंतन केलं जातं. हे विचार शास्त्रज्ञांच्या आधी डोक्यात येत असतात आणि त्याच्यानंतर मग असं केल्याने असं उत्तर येऊ शकेल ज्याला हायपोथिसिस म्हणतात रिसर्च मेथॉडॉलॉजीमध्ये. तर वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग करून आपण हे कसं मांडू शकतो हा वैज्ञानिक विचार हे डोक्यामध्ये सुरू होतात. मग त्याला अनुसरून वेगवेगळे प्रयोग केले जातात, निरीक्षणं केली जातात, ती लिहिली जातात आणि त्याचा अभ्यास करून मग तुमचा हायपोथिसिस हा
होतोय की नाही, सिद्ध होतोय की नाही हे मानलं जातं. तर अशा पद्धतीचे निश्चितच आपल्याला प्राचीन भारतामध्ये काही शास्त्र जी आहेत तिचं अशा पद्धतीने काम केलेलं दिसतं. भौतिकशास्त्राच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं की जसं महर्षी कणादांनी अणूचा सिद्धांत जो काय मांडलेला आहे की जो लक्षात घ्या त्या काळात कुठलंही साधन इन्स्ट्रुमेंट उपलब्ध नसताना त्यांनी जो अणूचा सिद्धांत मांडला आहे तोच पुढे मांडला गेला, म्हणजे जगाने तो स्वीकारला. आणि आत्ता आपण असं म्हणतो की अणूचं जे काय आहे सिद्धांत हा आपण देतो पाश्चिमात्य लोकांना त्याचं क्रेडिट, पण खरं तर त्यामागचा विचार म्हणजे प्रत्यक्ष प्रयोग झाले नसतील कारण साधनं उपलब्ध नव्हती, पण तो विचार मांडणं ही सुद्धा महत्त्वाची घटना ही त्या काळामध्ये घडलेली आहे. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीची शास्त्र ज्याला आपण आधुनिक विज्ञान म्हणू शकतो, आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरती उतरतील अशा पद्धतीची शास्त्र आपल्याकडे निश्चित उपलब्ध होती. रसायनशास्त्र आहे, मेटलर्जी आहे की ज्याचे आपल्याला प्रत्यक्ष पुरावे, भौतिक पुरावे आपण त्याचाही बघू शकतो. तर असे हे आपल्याला नक्कीच याच्यामध्ये दिसू शकतात. एक छोटंसं शेवटी तुम्ही जे म्हणालात बरोबरच आहे ते की विचार मांडणं. तर असं दिसून येतं की भारतीय प्राचीन शास्त्र आपण ज्याला म्हणतोय की विचारांनी नक्कीच आपण तिथपर्यंत पोचलो होतो, यात काही वाद नाही. ती प्रगल्भता होती, वैचारिक मांडणी होती, काय घडू शकेल याचा अंदाज केलेला होता. पण दुर्दैवाने त्याला प्रूव्ह करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यांची उपलब्धता नाही आहे किंवा ते प्रयोग नाही आहेत. आणि विज्ञान म्हणजे रथाची आपण 2 चाकं म्हणतो तसं की वैचारिक मांडणी हायपोथिसिस हवंच, अगदी बरोबर आहे, पण त्याला प्रयोगांची जोड जोपर्यंत आपण देत नाही तोपर्यंत आपण त्याला विज्ञान म्हणू शकत नाही. आणि म्हणजे विज्ञानाच्या बाबतीत असं आपण म्हणतो की एनिथिंग इज ट्रू अनलेस अँड अंटिल प्रूव्हन फॉल्स. जसं त्यांनी आत्ता ॲटम कण किंवा ॲटमचं उदाहरण दिलं, डाल्टनची ॲटमिक थिअरी. ॲटम शब्द ग्रीक आहे, त्याचा अर्थ असा होतो इनडिव्हिजिबल, ज्याचं विभाजन होऊ शकत नाही. तेव्हा डाल्टनला तसं वाटलं आणि त्याने ते नाव दिलं. पण नंतर लक्षात आलं की खरं तर अणूच्या आत बरंच काय काय आहे. न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे, इलेक्ट्रॉन्स आहेत, न्यूक्लियसच्या आत प्रोटॉन्स आहेत, न्यूट्रॉन्स आहेत वगैरे वगैरे. आत्ता मी त्या फार खोलात जात नाही. पण त्यामुळे डाल्टनचा तेव्हाचा जो सिद्धांत होता तो आता ग्राह्य नाही आहे की ॲटम इज इनडिव्हिजिबल असं आपण म्हणू शकत नाही, तो बदलणं भाग पडलं. त्याच प्रकारे वैचारिक मांडणी भारतीय प्राचीन शास्त्रांची नक्कीच झालेली होती, पण प्रयोग न करता आल्यामुळे असेल, तुम्ही म्हणलात तसं कदाचित काही कमतरता असेल त्यामुळे प्रयोग तेव्हा करता आले नाहीत किंवा असं. त्यामुळे विज्ञानात एखादं विधान केलं असेल आणि काही वर्षानंतर जर ते खरं ठरत नसेल तर ह्यात काही चुकीचं नाही आहे. कारण जेव्हा प्रगल्भ होतो आपण, अजून पुढचे प्रयोग होतील तेव्हा विज्ञान बदलेल. म्हणजे असं नाही आहे की आत्ता हे म्हणलं तर कायमस्वरूपीच हेच झालं असं नाही. म्हणून मी पहिल्यांदा जे वाक्य म्हणलं, एनिथिंग इन सायन्स इज ट्रू अनलेस अँड अंटिल प्रूव्हन फॉल्स. त्यामुळे ही लवचिकता नक्कीच विज्ञानात असते. तर वैचारिक आपण भारतीय प्राचीन शास्त्रात नक्कीच म्हणूया की वैचारिक आपण तिथे पोचलोच होतो, पण प्रयोगांची जोड नाही. आणि ज्याला आपण म्हणतो ते युनिव्हर्सल असायला लागतं. म्हणजे हे भारतात घडतंय पण अमेरिकेत चालत नाही तर त्याला आपण विज्ञान म्हणू शकत नाही. ते सर्व दूर पृथ्वीवर तरी ते सत्य असलं पाहिजे. त्यामुळे वैचारिकदृष्ट्या भारतीय प्राचीन शास्त्रांना आपण नक्कीच म्हणूया की खूप प्रगल्भता होती, पण दुर्दैवाने वैज्ञानिक त्याला सगळी जी जोड द्यायला लागते प्रयोगांची ती उपलब्ध नसल्यामुळे आधुनिक विज्ञानात ते तसंच्या तसं त्याचा आपल्याला समावेश करता येत नाही. किंवा डाल्टन्स ॲटमिक थिअरी अजून आपण म्हणतोय, आपण अजून कणादाची थिअरी तिथे घेऊ शकत नाही आहोत. जर पुरावे सापडले, मी हेही म्हणते मग आजपासून मी जे परत म्हणते एनिथिंग इज ट्रू अनलेस अँड अंटिल प्रूव्हन फॉल्स, जर तसे पुरावे सापडले लिखित स्वरूपात तर आपण म्हणूही शकतो की हो आम्हीच ही कणादानीच ही डाल्टन्स ॲटमिक थिअरी म्हणायच्याऐवजी कणादाची कण सिद्धांत किंवा कणादाची ॲटमिक थिअरी असं म्हणता येऊ शकेल. तुम्ही बोलता? एक मिनिट, याच्यावरती एक मला थोडंसं बोलावंसं वाटतं की जेव्हा आपण परंपरा म्हणतो त्याला ओके किंवा डाल्टनची थिअरी आहे, तर
आपण जेव्हा आधुनिक विज्ञान बघतो हे मुख्यतः युरोपातलं बघतो, बरोबर आहे. युरोपामध्ये आधुनिक विज्ञानाची सुरुवात कधी झाली? साधारण 15 व 16 शतक. त्याच्या आधी युरोपाची विज्ञानाचा जर का इतिहास आपण बघितला तर तो मागे जात 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 हा ग्रीक सिव्हिलायझेशनपर्यंत जातो. तिथनं आपल्याला दिसते त्यांच्या विज्ञानाची, म्हणजे युरोप सुद्धा आत्ता जे सांगतात आधुनिक, ते त्यांची सुरुवात ग्रीक सिव्हिलायझेशन तिथून सुरुवात झालेली. त्यानंतर रोमन एम्पायर, ते सगळी संस्कृती आली. मधला डार्क एजचा पिरियड आहे युरोपमध्ये, आणि त्यानंतर एकदम रेनेसान्स पिरियड नंतर आपल्याला 15व्या 16व्या शतकात उत्क्रांती झालेली दिसते विज्ञानामध्ये, आणि मग सगळं आधुनिक विज्ञान दिसतं. तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने विज्ञान हे ग्रीक विज्ञानच होतं. आणि आपल्याला गमतीचा भाग वाटेल की आपल्या प्राचीन भारतातल्या कित्येक संकल्पना, ज्याला आपण वैज्ञानिक म्हणू, तशाच्या तशा आपल्याला ग्रीक सिव्हिलायझेशनमध्ये दिसतात. जेव्हा आपण ॲरिस्टॉटल बघतो, ॲरिस्टॉटलने केलेलं काम बघतो, त्याच वेळेस आपल्याकडे दर्शन ग्रंथातली कामं आहेत. हा पिरियड जर का बघितला तर हा साधारण सारखा आहे. त्या 200-300 वर्षामध्ये युरोपमध्ये, म्हणजे ग्रीस सिव्हिलायझेशनमध्ये जे घडते तेच भारतीय संस्कृतीमध्येही घडते. म्हणजे एकाच पातळीवरती दोन्हीकडे कामं चाललेली आहेत. दोन प्राचीन संस्कृती आहेत म्हणून मी तुलना करते. आणि जेव्हा आपण युरोपियन म्हणजे आधुनिक विज्ञान म्हणतो तेव्हा ते युरोपातलंच धरलं जातं. तर तिथनं त्या परंपरा चालू राहिलेल्या, भारतीय परंपरा ही कंटिन्यू चालू राहिली. पण ग्रीक संस्कृतीनंतर, रोमन संस्कृतीनंतर ते तिथं थांबलं गेलं, आणि मग नंतर अचानक 1000 वर्षांनी युरोपियन विज्ञान हे पुढं आपल्याला आलेलं दिसतं. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की भारतीय संस्कृती ही विज्ञानात पुढं का नाही गेली, तर त्याची वेगवेगळी राजकीय सामाजिक कारणं आहेत. भारतावर होणारी आक्रमण, हे बरंच काय काय त्याच्यामध्ये विषय आहे. आणि युरोपामध्ये घडलेला रेनेसान्स पिरियड, याच्यामुळे ते विज्ञान अचानक वरती आलं. त्या ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की गणितामध्ये सुद्धा बरेच मानले, म्हणजे आपल्या गणिताचं जे आहे तिथं त्यांनी ॲक्सेप्ट केलेलंच आहे, गणितातले जे प्रयोग आहेत ते. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण ही परंपरा म्हणतो ती तुलना करताना मला असं वाटतं की या 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की ही कंटिन्युटी राहिली. मध्ये आपल्याकडे जो आक्रमणांमुळे मिळालेला ब्रेक, की ज्याच्यामुळे आपण आधुनिक विज्ञानाकडे जाऊ शकलो नाही. कारण सुरुवात बघितली तर तो दोन्हीकडे सारखी आहे. ॲरिस्टॉटलनी मांडलेले कितीतरी सिद्धांत, ॲरिस्टॉटलला फिलॉसॉफर म्हणलं जातं. ॲरिस्टॉटल आहे, प्लेटो आहे, फिलॉसॉफर आहेत. आणि आपल्याकडे दर्शनकार हेही फिलॉसॉफरच आहेत. म्हणजे विज्ञान हे आधुनिक विज्ञान आहे, आपण आत्ताच्या काळात त्याला आधुनिक म्हणतो, विज्ञान, सायन्स. पण पूर्वी हे तत्त्वज्ञानातच सगळं यायचं. म्हणजे ॲरिस्टॉटलनी बायोलॉजीवरती लिहिलं आहे, त्यांनी फिजिक्सवरती लिहिलं आहे, त्यांनी मॅथमॅटिक्सवरती लिहिलं आहे, त्यांनी फिलॉसॉफी म्हणजे तत्त्वज्ञानावरती पण लिहिलेले. म्हणजे अशा सेपरेट ब्रँचेस तेव्हाही त्या सिव्हिलायझेशनमध्ये नव्हत्या, त्या संस्कृतीत नव्हत्या. तशाच भारतीय संस्कृतीत ते आपल्याला दिसत नाही. तर त्याच्यामुळे जेव्हा आपण तत्त्वज्ञान आपल्या भारतीय ग्रंथांमध्ये मांडलं जाते तेव्हाच त्याच्यामध्ये गणितही दिसते, त्यात खगोलशास्त्रही दिसते, त्यात अध्यात्मही दिसते. या वेगवेगळ्या स्पेशल ब्रांचेस या त्या काळात दोन्ही संस्कृतीत नव्हत्या, एवढं आपल्याला स्पष्टपणे दिसतं. मी याच्यात थोडंसं काहीतरी म्हणेन अजून. सर्वप्रथम धन्यवाद उमा मॅडम आम्हाला बोलवल्याबद्दल, आणि आमच्या बसलो तिकडे असं झाकलेली टेबलं दिल्याबद्दल धन्यवाद. आमचे लटपटणारे पाय दिसत आहे, माझे दिसत नाही, कारण फार जाणता प्रेक्षक आहे. समर्थ म्हणतात तसं घाणेकर सरांनी उल्लेख केला, जे जे काही आठवावे तेथे तयांसी पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे ज्ञातेपण करूनी, असं आहे. त्यामुळे समर्थ प्रेक्षकांना शेवटी जगदीश मूर्ती, श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती म्हणतात, ते पुढे त्यांना पाषाणही म्हणाले, ते मी म्हणत नाही आहे. पण सर्वप्रथम धन्यवाद उमा मॅडम. मी ह्याच्यामध्ये थोडी अशी भर घालेन की एक समन्वय बघायला पाहिजे की आपल्याकडे सगळं होतं हे मान्य करणंही चुकीचं आहे, आणि आपल्याकडे सगळं नव्हतं हे मान्य करणं हे सुद्धा चुकीचं आहे. प्रत्येक विज्ञानाच्या टप्प्यामध्ये प्रगतीमध्ये काही टप्पे असतात. जसे सध्या 50-60तले जी मंडळी आहेत ते जेव्हा शाळेत होते तेव्हा पेनिसिलिनचा शोध असा निबंध तुम्हाला लिहायला लावायचे, पण नंतर त्याचं नाव घ्यायलाही बंदी होती. प्रत्येक शास्त्रातले एक टप्पे, तो एक टप्पा होता. आज आपल्याला पटकन कोणाला कार्डियक अरेस्ट आला तर आपण एखाद्या ॲलोपॅथीच्या हॉस्पिटलमध्ये जातो, पण आपल्याला दीर्घकालीन काहीतरी हवं असेल तर आपण आयुर्वेदाकडे वळतो. प्रत्येक शास्त्राची आपापली
उजवी बाजू असते, आपापली एक पडती बाजूसुद्धा असते. दाते सरांनी परस्पर विरोध असा एक तो मुद्दा बहुतेक सुटला आमच्या चर्चेतून, की शास्त्रांमधला परस्पर विरोध. आणि बऱ्याचदा आपल्याला खूप गोंधळ पडतो की बाबा आमच्याकडे नैवेद्यामध्ये आम्ही कांदा लसूण वापरत नाही, तिकडे कलकत्त्यामध्ये देवीसमोर मासा ठेवतात छान. त्यामुळे हा कुठला विरोध? आम्ही पण हिंदू, ते पण हिंदू, मग हा विरोध कुठून आला? तर हा परस्पर विरोध नसतो, तो परस्पर ती संगती आपल्याला शोधायची असते. त्याचे मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देतो. सगळ्यांना पतंजली माहिती आहे. पतंजली योग, व्याकरण आणि आयुर्वेदाचं आपल्याला काही मिळालं नाही त्यांचं, पण मी व्याकरणाचा विद्यार्थी असल्याने तुम्हाला एक उदाहरण देतो. महाभाष्यामध्ये अगदी पहिलंच सूत्र अष्टाध्यायीतलं वृद्धिराधेज, ते जो कोणी समोर बसला आहे त्यांचा पूर्वपक्ष, तो म्हणतो सूत्रच तुम्ही डिलीट करा, काय गरज आहे याची. त्याच्यावर पतंजली म्हणतात, पाणिनीचा गौरव करून, पण प्रमाणभूत आचार्यो दर्भ पवित्र पाणी ही शुचावकाशे प्रांग मुख उपविश्य महता यत्नेन सूत्राणी प्रणयती स्म तत्राशक्यम वर्णेनाप्यनर्थकेन भवितुम किम पुनर्यता सूत्रेण. की आमचे पाणिनी मुनी बघा अगदी पवित्र जागेवर बसत आहेत, पूर्वेकडे तोंड, हातात दर्भ घेऊन अत्यंत कष्टाने सूत्रांची रचना करतात. त्यांच्या सूत्र अख्ख्या अष्टाध्यायीमधलं एक सूत्र, एक अक्षरही निरर्थक नाही आहे. तर तुम्ही काय म्हणता अख्खं सूत्राचं सूत्र याच्यातून आपण काढून टाकायचं? हेच पतंजली म्हणजे गौरव करतात पाणिनीचा, की तुम्ही हे असं म्हणू नका, एक अक्षरही निरर्थक नाही आहे. हेच पतंजली पुढे अनेकदा म्हणतात की पाणिनीतलं हे सूत्र काढून टाका, तुम्ही ह्या सूत्रामध्ये हा बदल करा, हे सूत्राचा या सूत्राचा क्रम बदला. याचा अर्थ पतंजली पाणिनीवर उठले नाही आहेत, त्यांच्या जीवावर उठले नाही, की त्यांच्या शास्त्राला काट मारत नाही आहेत. ते त्यांच्या समोरच्या भाषेचा आढावा घेतात. आता मी कॉलेजमध्ये शिकवतो, तर आमच्यासमोर जेन झी नावाची एक जमात आहे. तर मी विद्यार्थ्याला काल मेसेज केला की वेर आर यू, आमचे एक पेपर चालले, फोन नाही केला, कॉल मी, आय एम कॉलिंग यू सर RN असं त्यांनी म्हटलं. मला RN मला कळायला वेळ लागला, राईट नाव असा अर्थ आहे त्याचा. तर आता ही जेनझी लँग्वेज आपल्यासमोर आहे, तर ती आपल्याला स्वीकारायला पाहिजे. पतंजली तेच करतोय. पाणिनीच्या अजर्व घयपो सूत्राखाली पतंजली भाष्य करताना म्हणतोय की रथकार आणि वैयाकरणाचा संवाद आहे. रथकार एक रूप वापरतो, तो त्याच्या भाषेतला आहे, आणि वैयाकरण नाही, पाणिनीच्या दृष्टीने हे चुकीचं आहे. पण पतंजली शेवटी म्हणतो की रथकार म्हणतो तेच बरोबर आहे, कारण माझ्या समोरची भाषा आहे, त्या भाषेला मला न्याय द्यायचा आहे. आता हा आधुनिक विचार आहे, तर अजून कुठला आधुनिक विचार आहे की माझ्या समोरच्या भाषेला, आणि हे आपण त्याच्यातून घेतो. जसं की माझ्या आधी मी अमृतामध्ये काम करत होतो, सांगितलं आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने संस्कृत आणि पाणिनीचा वापर करून, आपण कुठल्या आता प्रसाद प्रकाशनाची अनेक पुस्तकं घेतली की त्याच्या मागे इंडेक्स असतो, की मला आता समजा कांद्याचे भाव वाढले वगैरे त्याचं काही पुस्तक असेल तर शेवटी इंडेक्स देईन मी, कांदा भाववाढ वगैरे जे काय असेल ते. तर संस्कृतचा वापर करून आता आम्ही असं एक टूल बनवलं आहे की जगभरातल्या ज्या लो रिसोर्स लँग्वेज आहेत, पाली असेल, प्राकृत असेल, आफ्रिकी, ज्यांच्याबद्दल फार आपल्याकडे डेटा असा उपलब्ध नाही आहे, त्यांचे इंडेक्स पण कसे बनवतात हा संस्कृतचा वापर करून करता आलं. अशा अनेक गोष्टी होतात. तर अजून एक छोटंसं उदाहरण देतो की आयुर्वेदाचं. मी मागच्या आठवड्यात मला आजारी होतो, तर मला माझी आजी काहीतरी हळद दूधच द्यायची, हेच द्यायची, तिने कुठं आयुर्वेद वाचलं नव्हतं. तर हे आयुर्वेद सगळीकडे झिरपत गेलं, अनेक बाजूंनी झिरपत गेलं. ते नुसतंच शास्त्रामध्ये नाही तर कलेमध्ये झिरपलं, जातक कथांमध्ये झिरपलं. कपी जातकाचं फार सुंदर स्कल्पचर आपल्याकडे आहे की ते कसं त्याला ते दोरखंड लावून ते सगळे माकडं त्याचं दात काढतात. ह्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टींचे काही संदर्भ कळतात. त्यामुळे हे आपण एक टप्पे लक्षात घ्यायला पाहिजे. आयुर्वेद आहे, योग आहे. आता काही आधुनिक काळामध्ये काही शास्त्र खूप गेली पुढे, म्हणजे त्याच्यात वाद नाही, पण आपण भारतीय शास्त्रांमधले हे सगळे टप्पे आपण विसरता कामा नये, हे मला एक म्हणायचं आहे. त्यामुळे ही जी दृष्टी आपल्याला भारतीय शास्त्र देतात ती दृष्टी फार महत्त्वाची आहे. जसं पुन्हा एकदा पाणिनीचा मी उल्लेख करेन की पाणिनीने काय केलं की सगळ्या भारतीय ज्ञान परंपरेला एक उत्तम वैचारिक बैठक द्यायचं काम केलं, आणि त्याच्यावरती अनेक पुढे ग्रंथांची रचना झाली, त्या पद्धतीची रचना झाली. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे की हे आता सगळं तिकडे होतं आणि म्हणून आता इकडे नाही आहे हा वाद करण्यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय दृष्टी घेऊ शकतो, मला असं वाटतं आपण ह्याच्याकडेही थोडंसं लक्ष आपल्या सगळ्यांचंच वेधलं गेलं पाहिजे. धन्यवाद. मला अजून थोडंसं ॲड करायचं आहे की आता आपण असा विचार करत होतो की आधुनिक शास्त्रामध्ये कार्यकारण भाव खूप महत्त्वाचा आहे, की कार्यकारण समजलं पाहिजे.
पण एकीकडे आपण जर का भारतीय शास्त्रज्ञांची परंपरा घेतली, आपण पतंजली म्हणालात किंवा अगदी पुष्कळ उदाहरणं आहेत, म्हणजे अगदी कोणते पण भारतीय कणात म्हणालात, तर ह्या लोकांना ज्ञान झालेलं होतं, विज्ञान नव्हतं. तर विज्ञान आणि ज्ञानामधला काय फरक आहे की विज्ञान हे कॉज अँड इफेक्ट म्हणजे कार्यकारण भावावरून चालतं, पण ज्ञान होतं ते अंतर्ज्ञान होतं, ते कार्यकारण भावाव्यतिरिक्त कुठलाही विचार न करता अंतर्ज्ञान होतं. त्यामुळे आपल्याला वाटतं की कणातलं हे कसं समजलं की अणू होता, त्याला ते अंतर्ज्ञान झालं होतं. तिथे ही वृत्तीच नाही की एखादी गोष्ट निरीक्षण करायची, प्रयोग करायचे, त्यानंतर त्याच्यावरती हायपोथेसिस मांडायची, ते बरोबर आहे करण्यासाठी परत निरीक्षण करायची, परत प्रयोग करायचे. ही पद्धतच अंतर्ज्ञानामध्ये येत नाही. तर हा एक खूप मोठा फरक आपण लक्षात घेतला पाहिजे की ज्ञान आणि विज्ञान यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी जे काही शोध लावले त्याचे पुरावे आम्हाला मिळत नाहीत, कारण पुरावे देताच येणार नाहीत. जे अंतर्ज्ञान आहे त्याला कुठलाही पुरावा असायची जरूर नाही, तो निसर्गाशी पूर्णपणे एकरूप झालेला असतो. आणि हीच गोष्ट पाश्चात्य वैज्ञानिकांची देखील आहे. मगाशी आपण खूप प्लेटो ॲरिस्टॉटलपर्यंत मागे गेलो, तसं जायची काही जरूर नाही. न्यूटनचा पुस्तक आहे ते पण नॅचरल सायन्स असंच त्याचं टायटल आहे. म्हणजे आत्तापर्यंत पाश्चात्य देशांमध्ये देखील नॅचरल सायन्स हेच वापरलं जात होतं. तर पूर्वी जायची काही जरूर नाही. म्हणजे हे मला असं म्हणायचं होतं की दोन वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्ञान मिळवण्याच्या, त्या तशाच राहिल्या पाहिजेत वेगवेगळ्या. आणि जे काही तुम्ही बघितलं की सगळे मोठे शास्त्रज्ञ होते, यांना आधी अंतर्ज्ञान झालं आणि मग त्यांनी कार्यकारण भाव शोधायचा प्रयत्न केला. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. ज्ञानाला दुसरा कोणताही पर्याय नाही, विज्ञान हा ज्ञानाला पर्याय नाही, असं माझं ठाम मत आहे. काही गोष्टींचे प्रयोग झाले किंवा नाही झाले त्याचं डॉक्युमेंटेशन आत्ता उपलब्ध नाही असं आपण ज्या वेळेला म्हणतो, त्या बाबतीत एक विचार आपण करू शकतो का? मगाचा बराच विषय आला होता मूर्ती विज्ञानाचा. मूर्ती तर आपण बघतोय, पण मूर्ती घडवताना कुठली अवजारं वापरली, मग त्याची मेटलर्जी काय होती याच्यापर्यंत आपण जाऊन पोचतो का? किंवा आपण खगोल विज्ञान बघतो, ज्योतिष विज्ञान आणि ग्रहण नेमकं कधी लागणार आहे ते 50 रुपयाच्या पंचांगात सांगितलं जातं, पण 50 कोटीच्या दुर्बिणीने ते कालांतराने सांगायला लागतं. हा जो फरक आहे तो डॉक्युमेंटेशन नसल्याचा आहे. प्रयोगच झाले नाही असं सिद्ध करता येत नाही. उदाहरणार्थ, काही वेळेला असं आपल्याला स्पष्ट लक्षात येतं, जी ग्रंथसंपदा जाळली गेली ती कदाचित त्या प्रयोगांच्या, म्हणजे ह्याचा अर्थ जे निष्कर्ष काढण्यापूर्वीचे सगळेचे टप्पे होते त्याची ग्रंथसंपदा कदाचित संपली, पण जो निष्कर्षाप्रत पोचलेला ग्रंथ होता तो स्मरणात राहिला होता आणि तो कालांतराने लिखित स्वरूपात समोर आला. अगदी आपल्याकडे निष्कर्षाच्या स्वरूपात असलेले ग्रंथ म्हणजे पाणिनीचे असतील, पतंजलीचे असतील, निष्कर्षाच्या स्वरूपात आलेले ग्रंथ हे आपल्याला दिसतात. ह्याचं कारण जरी ते जाळले गेले तरी ते स्मृतीत होते म्हणून ते लिखाणात आले. त्याच्या पूर्वी झालेले प्रयोग नव्हतेच असं आपण भारताच्या बाबतीत म्हणू शकत नाही. त्याचं कारण हे की सहजपणे आपण एखादा दगड बघावा आणि तो दगड आतून किती चांगला निघेल हे बघावं आणि मग मूर्ती करायला घ्यावी आणि आतमध्ये मातीत सापडावी असं नव्हतं. याचा अर्थ दगडाचं निरीक्षण किंवा दगडाची परीक्षा करण्याचं मोठं विज्ञान हे त्या काळात उपलब्ध होतं. मेटलर्जी होती. कदाचित आत्ताच्या अलीकडल्या भागामध्ये ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला समुद्र उल्लंघन करण्याची जी काही होते, आपण आपल्याला वास्को डी गामा माहिती असतो, पण वास्को डी गामाला घेऊन कोण आला हेच माहिती नसतं. अनेकदा हे डॉक्युमेंटेशन होतं पण ते आक्रमणाच्या काळात संपलं, म्हणजे प्रयोगच झाले नाहीत असं आपल्याला म्हणता येणार नाही असं मला वाटतं. पण प्रयोग झालेले असावेत, ते लिखित स्वरूपात उपलब्ध नसावेत. अगदीच मान्य आहे. म्हणूनच मी सुरुवातीला म्हणलं की जर अजूनही तुम्ही म्हणता तसं कोणाच्या स्मृतीतून किंवा असं आपल्याला कणादाच्या मनात काय होतं किंवा त्याचं जर प्रूफ मिळालं तर अजूनही आपण हे
दाव्यानिशी म्हणू शकतो की ही कणादाची ॲटॉमिक थिअरी नको म्हणायला, कण सिद्धांत आहे आणि त्यांना पण तो शब्द घ्यायला लागेल KAN करून. त्यामुळे अगदी निर्विवाद जर डॉक्युमेंटेशन उपलब्ध झालं तर आपण ते म्हणूच. कारण विज्ञानाचं असं आहे की निसर्गात घटना घडतच असते, त्यामुळे ती विज्ञान अस्तित्वात आहेच. आता इथे प्रश्न आहे की हे श्रेय घेणं की ह्याचा पहिल्यांदा अभ्यास आम्ही केला का दुसऱ्या कोणी केला. आणि आत्ता जसं आपण म्हणतो की म्हणजे आता टोकाचं ते थोडं विधान आहे, पण बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं आपल्या इकडे म्हणलं जातं की जी व्यक्ती आजच्या घडीला ते डॉक्युमेंटेशन दाखवेल, बाबा हां ह्यांनी हा शोध लावलेला आहे असं आपण म्हणतो. त्यामुळे जर डॉक्युमेंटेशन उपलब्ध झालं तर आपण 100% हे म्हणू शकू की हा शोध आम्हीच लावलेला आहे किंवा जसं काही असेल. आत्ता मगाशी दाते सरांनी म्हटलं ना, त्याबद्दल सुद्धा मला म्हणावं असं वाटतं, कार्यकारण भाव हा अध्यात्मात सुद्धा असतो. ज्या वेळेला तुम्ही ध्यानाला बसता त्यावेळेला तुमचं ध्यान लागणं, समाधीपर्यंत जाणं, ह्याच्या बाबतीत सुद्धा कार्यकारण भावाच्या बाबतीमध्ये रामदासांनी आणि ज्ञानेश्वरांनी पण त्याचे टप्पे, पायऱ्या ह्याच्याबद्दलची स्पष्टता केलेली आहे. त्यामुळे कार्यकारण भाव हा अध्यात्मात सुद्धा असतो. अध्यात्मात फक्त अतर्क्य शक्तीनीच सगळं दिसतं असं नव्हे, त्याचे टप्पे, पतंजलींनी पण त्याचे 4 टप्पे व्यवस्थितपणे सांगितलेले आहेत कार्यकारण भावाचे. त्या कार्यानेच ते कारण, त्या कार्यानेच ते कारण, तोच टप्पा असं पुढे पुढे जातं, याची स्पष्टता केलेली आहे. त्यामुळे कार्यकारण भाव हा अध्यात्मविद्येला लागू होत नाही असं कदाचित म्हणता येणार नाही. त्याच्यामध्ये बरेच इतर मुद्दे आहेत. आपण क्वांटम फिजिक्स जर का बघितलं तर कार्य आधी होऊ शकतं आणि कारण नंतर असू शकतं. क्वांटममध्ये ती प्रोव्हिजन आहे की कार्य आणि कारण यांच्यामधला भेद त्याच्यामध्ये नष्ट होतो. आणि पुष्कळ वेळेला असं एक स्टेज अशी येते की कार्य आणि कारण एकच होतात, एकच होऊन जातात. दुसरी गोष्ट मग आपण मगाशी म्हणाल की एखादा पत्थराचं मूर्ती करायची असेल तर त्याच्या आधी अभ्यास करायला पाहिजे की ते दगड कसला होता वगैरे. मला दुसरा मुद्दा म्हणायचा आहे, अहो त्या मूर्तीमध्ये मला हास्य दाखवायचं आहे तर ते तुम्ही कोणत्या शास्त्राने दाखवणार? हे हास्य दाखवायचं जे काम आहे हे कोणतंही शास्त्र शिकून होत नाही. हे त्या कलाकाराची जी उत्स्फूर्त ज्ञान त्याचं असतं, त्या ज्ञानाच्या साहाय्याने आणि त्याचं कौशल्याच्या साहाय्याने तो एका मूर्तीवर हास्य दाखवतो. तर हा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे की सगळ्या गोष्टी सायन्सनी होतात का हो? तर तसं होत नाहीत. सायन्स म्हणजे काही सर्व काही नाही असं निश्चित आहे. तुम्ही प्रयोग करून बघा की नाट्यशास्त्र आहे तसं काव्यशास्त्र आहे का हो? काव्य शिकवून येतं का हो करता? काव्य शिकवून करता येत नाही. काव्य उत्स्फूर्तपणे स्फूर्त तेच काव्य. सर जसं हम्पीला गेलेला असताना तिथल्या गाईडनी सांगितलेली गोष्ट आहे की संपूर्ण कथानक जाणून मगच शिल्पकार शिल्प करायला बसत होते. ह्याचाच अर्थ त्या शिल्पकारांना त्या काव्याचं पक्क भावनिक ज्ञान झालं आणि मगच तो शिल्प करायला बसला. त्यामुळे ह्याच्यात सुद्धा एक कार्य आणि कारण भाव स्पष्ट होतो. मी जरा जास्त बोलतोय प्रेक्षकात असून सुद्धा. नाही तुम्ही इकडच्या बाजूला असायला हवं होतं खरं म्हणजे. सर तुम्ही जो आत्ताचा शिल्पकलेचा मुद्दा मांडलात तर त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी अनुबंध चतुष्टयाच्या याच्यावरती येईन मुद्द्यावर. एक तर कुठलंही शास्त्र शिकताना त्याचा अधिकारी कोण हे सांगितलेलं आहे, तर तसं शिल्पकला शिकायची असेल तर त्याचा अधिकारी कोण हे मयमतामध्ये, समरांगण सूत्रधारामध्ये, या सर्व ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. तिथे सांगताना आधी त्याला संपूर्ण वेदविद्या, त्यानंतर आयुर्वेद, कला, 64 कला म्हणजे 14 विद्या 64 कला या सर्वांचं ज्ञान पाहिजे आणि मगच तो शिल्पकला शिकण्यासाठी समर्थ आहे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे वोकेशनल विषय आजसुद्धा वेगळ्याच पद्धतीने शिकवले जातात. ते प्युअर सायन्सच्या पद्धतीने शिकवले जात नाहीत किंवा भाषा या वेगळ्या पद्धतीने शिकवल्या जातात. कॉमर्स हे वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं. त्याच पद्धतीने ह्या सर्व ज्ञानपरंपरा आपल्याकडे चालू होत्या. दुसरं म्हणजे तुम्ही जे अनुभूती किंवा अंतर्ज्ञान या मुद्द्यावरती आला होता, ध्यानातून काही दिसणाऱ्या किंवा घडणारं ज्ञान, मिळणारं ज्ञान, तर याच्यामध्ये ज्ञान आणि विद्या असं पुन्हा एक थोडं बारकाईने
पाहिलं तर जरी समानार्थी वाटले तरी थोडे वेगळे वाटणारे, म्हणजे वेगळे असणारे शब्द आहेत, त्याला थोड्या वेगळ्या मिनिंग शेड्स आहेत असं आपण म्हणू शकतो, अर्थाच्या छटा वेगळ्या आहेत. ज्ञानाचं स्पष्टीकरण करताना शंकराचार्य सरळ सरळ सांगतात की ज्ञान म्हणजे काय, तर अनुभूतीपर्यंतम ज्ञानम. ज्ञान हे काय आहे, तर ज्याची अनुभूती होईल, अनुभूती घेतली तरच ते ज्ञान आहे. साखर तुम्ही कितीही वर्णन करा, त्याची गोडी कळेल का हो नाही, ती साखरेची गोडी जिभेवरती दिली, अनुभूती आली, कळली. त्या पद्धतीने अनुभूतीचं जे ज्ञान आहे, एक्सपिरियन्शियल नॉलेज असं आपण सध्याच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात म्हणतो, तर एक्सपिरियन्शियल नॉलेज हा ज्ञानाशी संबंधित असलेला भाग आहे आणि विद्या ही संशोधनाशी संबंधित आहे. पुन्हा पुन्हा एखादी गोष्ट करणं, करून पाहणं याच्याशी संबंधित आहे. आता मेथडॉलॉजी, रिसर्च मेथडॉलॉजी, प्रयोगशीलता हा जो भाग आहे त्याच्यासाठी सुद्धा असं सांगता येतं की तुम्ही जर का कौटिल्य अर्थशास्त्र वाचलं तर कौटिल्य काय करतो की माझ्या पूर्वाचार्यांनी हे 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 म्हणजे शास्त्र किंवा म्हणजे विद्या असं सांगितलेलं आहे. अतिशय सिस्टमॅटिक लिटरेचर रिव्ह्यू ह्याचं ते उदाहरण आहे. त्यामुळे कौटिल्य अर्थशास्त्र हे जर का पाहिलं किंवा त्या पद्धतीचे ग्रंथ पाहिले, पाणिनी तेच करतो, पूर्वाचार्यांनी काय सांगून ठेवलेलं आहे याचं संपूर्ण सविस्तर त्यांनी लेखाजोखा घेतलेला आहे आणि मग हे करायचं आहे, करतात, मांडणी करतात सिद्धांताची. त्यामुळे लिटरेचर रिव्ह्यू आपल्याला दिसतो. म्हणजे शास्त्रशुद्ध विचार पद्धती किंवा प्रयोगशीलता ही कशी होती यासाठी म्हणून मी ही उदाहरणं देते आहे. वृक्षायुर्वेद नावाचा सुरपालाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये जर का पाहिलं तर ह्या फुलाच्या बीजांना कुठली तरी वेगळी हे घाला किंवा काय पद्धतीने बांधा म्हणजे वेगळ्या रंगाची फुलं येतील, याचे प्रयोग त्यांनी केल्याशिवाय तो सांगणार नाही ग्रंथामध्ये. त्यामुळे ही प्रयोगशीलता किंवा 12ही महिने फळ घ्यायचं असेल किंवा एखाद्या फळाच्या झाडाला, आंब्याच्या झाडाला समजा मला पेरू घ्यायचं आहे, हे मी उदाहरण सांगते आहे, तिथे ग्रंथातच आहे असं नाही, पण या पद्धतीची उदाहरणं किंवा प्रयोग त्यांनी करून तिथे उपाय सांगितलेले आहेत. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी आपल्याकडे होत्या. कदाचित त्या वेळेला, म्हणजे आज जसं आपल्याला परिमाण हे सांगावं नाही लागत, फूट, इंच हे परिमाण सांगावं नाही लागत, पण तेच हस्त, अंगुल हे परिमाण आता होतं का किंवा ते कसं होतं याच्यावरती विचार करावा लागतो. तर त्या काळात कदाचित त्या गोष्टी सहज होत्या किंवा सर्व ज्ञात होत्या, म्हणून त्याची आवश्यकता कदाचित त्यावेळेला पडली नव्हती असंही आपल्याला म्हणता येतं. किंवा त्या दृष्टीने सुद्धा या सर्व गोष्टींकडे बघावं लागतं. जर प्रयोगाचे परिणाम दिसत आहेत याचा अर्थ प्रयोग करूनच ते मांडण्यात आलेले आहेत. हा विचार सुद्धा, ही दृष्टी सुद्धा पुढे घेऊन जावी लागते. मी याच्यात अजून एक भर घालेन की एक अजून मुद्दा आपण स्पष्ट करून घ्यायला पाहिजे की पाश्चात्य किंवा अभारतीय ज्या ज्ञानाच्या चौकटी विकसित झाल्या मागच्या काही शतकांमध्ये, त्या आपण आपल्या शास्त्रांना एक प्रमाण म्हणून किंवा त्यांचं मापदंड म्हणून वापरायलाच पाहिजे अशी याची काय आवश्यकता नाही आहे. उदाहरणार्थ राजतरंगिणी हा आपण ग्रंथ घेतला, कल्याणाने लिहिलेला, की जो काश्मीरच्या इतिहासाबद्दल त्याचं विवेचन करतो. तर MS टींचं पुस्तक आहे, पंडितांचं पुस्तक आहे. अनेकांनी लेख लिहिले, म्हटले की नाही हे कल्याणाकडे ऐतिहासिक दृष्टीच नाही, कल्याणाला इतिहास कसा सांगावा हेच कळत नाही आहे. पण तुम्ही म्हणतायत की तुम्ही ते पाश्चात्य मापदंडावरती मोजून सांगताय. ही आमची भारतीय पद्धत आहे इतिहास सांगायची, काय प्रॉब्लेम आहे का? ही आमची पद्धत आहे. जसं मी कायम उदाहरण देतो की तुम्ही जेव्हा बाहुबली आला तेव्हा फार आपल्या तरुणाईने झोड उठवली की असं कधी होतं का, कुठला राजा कुठला रथ घेऊन कुठे फेकतो का? पण असं कुठेच डिरेक्टर म्हणत नाही की गोष्ट खरी आहे. तुम्ही हॅरी पॉटर घेता की तो काहीतरी काठी घेऊन बुडून बुडून बुश म्हणून काहीतरी येतं, ते तुम्ही अगदी दोन्ही चांगलंच आहे. आय एम फॅन ऑफ बोथ द थिंग्स.
पण बाहुबली पण हे काल्पनिकच आहे ना, त्यामुळे तो राजा आहे आणि तो शक्तिशाली आणि तो घेऊन काहीतरी करतोय. तर मुळात आपण हे बघायला पाहिजे. आणि एक जाता जाता मुद्दा जो परत काव्याबद्दल, की काव्य करावं का असं शिकवलं, ते प्रतिभा उपजत असावी लागते. ती काय आपल्या मागच्या जन्माच्या संस्कारांनी येते किंवा जे काय असेल ते उपजत असते. पण आपल्याकडे त्या काव्याच्या अभ्यासाचे सुद्धा 6 प्रवाह आहेत, त्यांच्यामध्ये मी जात नाही. पण त्यांच्यातलं एक मूर्धन्याभिषिक्त असा अभ्यासक आहे मम्मट, त्याचा काव्यप्रकाश, तो सुरुवातीलाच म्हणतो त्याच्या पहिल्या उल्हासामध्येच की काव्य करायचं आहे तर तुमच्या प्रतिभा असायला पाहिजे, म्हणजे शक्ती असायला पाहिजे, निपुणता असायला पाहिजे आणि अभ्यास पण असायला पाहिजे. आता बहिणाबाईंनी कुठे तर अभ्यास नाही केला, पण त्यांनी आयुष्याच्या शाळेमध्ये अभ्यास केला त्यांनी. त्यामुळे तो अभ्यास असायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आणि आजच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं, आपली सगळी मंडळी फार खतरूड आहेत. म्हणजे मम्मटाने कालिदासाला सुद्धा सोडलं नाही, म्हणजे कसं करावं हे सांगितलं, कसं करू नये हे पण सांगितलं. त्याने कालिदासारख्या त्याने कवीच्या पण 2 चुका काढल्या, की कुमार संभवात तो म्हणतो त्र्यंबकम संयमिनम ददर्श. हे असलं की असं आमच्या व्याकरणात बसत नाही, फक्त छंदपूर्तीसाठी त्याने केलं, छंदपूर्तीसाठी त्याने तसं केलं. किंवा रघुवंशाच्या 9व्या सर्गात की दशपूर्व रथ, म्हणजे दशरथ शब्द कसा आहे की ज्याच्या रथ शब्दाच्या पूर्वी दशशब्द आला आहे. तो म्हणतो असं नका करू तुम्ही. ठीक आहे, कालिदासाने केलं, आपण छान छान म्हणतो, पण कसं करू नये हे पण सांगितलं. त्यामुळे हे फार मार्मिक आहेत आणि फार वस्तुनिष्ठ मंडळी आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी असतील काही गोष्टी, पण काय ते सगळ्या संस्कृतींमध्ये असतं. प्रत्येक संस्कृती चढ-उताराचे सगळे टप्पे असतात. आपल्याकडेही होते, काही ठिकाणी वर होतं, काही ठिकाणी खाली होतं. पण त्यांचा मापदंड आपण इथे वापरायला पाहिजे. हा आपण थोडासा एक काय म्हणू, आपण स्वतः, म्हणजे मी पण स्वतःला अजून ते शिकवायचा प्रयत्न करतोय, कारण आपली पूर्ण शिक्षण व्यवस्थाच तशी आहे. तर मला एक असा मुद्दा मांडायचा होता. थँक्स टू उमा मॅडम. मला इथं थोडंसं यावं असं वाटतं. मी कुठल्याही अभ्यासपदा काही नाही घेतलं, मी दगडाचा माणूस आहे. पण मापदंड सगळे युरोपियन आपण मान्य करतो. मला नेहमी कौतुक वाटतं, सगळं BP तुमचं 80 आणि 120 तुमचं सगळं, पण ते सगळे युरोपमधून आलेलं आहे. आपली सगळी राहणीमान, जॉग्रफी वेगळी आहे, खानपान सगळे वेगळे आहे. तर ते का मानावं? 150 हे असलेला 100 आणि 150 त्याचं BP मोजल्यानंतर पण तो ठणठणीत असतो. तर मला असं वाटतं की कुठेतरी तोही विचार झाला पाहिजे की मापदंड घेताना त्या त्या भागाच्या नुसार ते आलेले आहेत. त्यामुळं सगळं तिकडनं येते ते सगळं चांगलं आणि आम्ही सगळे मूर्ख, ही सुद्धा कुठेतरी आपण त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे कुठेतरी. कारण मला कायम वाटतं की सगळे जे स्टँडर्ड झाले त्यांच्याकडनं आले आणि ते का आलेले त्याच्या मागे सुद्धा व्यवसाय आहे. WHO आपण जे म्हणतो, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन वगैरे, ते हे सगळे मांडणी केल्यानंतर तुमची औषधं ते बनवतात आणि तुमच्याकडे देतात ना. ते मार्केट आहे बेसिकली. त्यामुळं तो BP 120 आहे 90 आहे म्हणून तो सुदृढ आहे आणि 150वाला रोगी आहे, हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं. फार योग्य मुद्दा आहे. एकच फक्त सांगतो की म्हणजे आम्ही कॉलेजचे मित्रमैत्रीण परवा मागच्या आठवड्यात गेलो होतो, तेव्हा माझ्या एका मैत्रिणीने ॲव्हॅकॅडो आणि पंपकिन ज्यूस मागवला, सूप मागवला. तर मी बघत बसलो तिच्याकडे. ती म्हणते ते कुठल्या तरी इंस्टाग्राम रीलवरती सांगितलं, कोणतरी असो, मग खरे सर त्यांचा अभ्यास जास्त आहे याच्यावरती. तर आमची त्यावेळेला जरा साधक बाधक चर्चा झाली की म्हणजे आपण रुजिता दिवेकर सारखे जे डायटिशियन आहे, की आपण आपली डाएट प्लेट ह्या सगळ्या लोकांनी किती जेवणाचं आपला पान किती बोरिंग करून ठेवलं आहे, की हे प्रोटीन आहे, हे कार्ब्स आहेत आणि हे आपण पोळी भात भाजी भाकरी आपण जे म्हणतो, तर तसं आपण का म्हणजे आपण दिवाळीत म्हणजे विद्यार्थी बऱ्याचदा म्हणतात की आम्ही बेक्ड चकली काय बेक्ड चिवडा नका खाऊ, शुगरलेस लड्डू नका खाऊ. त्या वेळेला ते केल्या. ॲस्ट्रॉनॉमीचा सुद्धा उल्लेख झाला होता. आपले सण, त्यातल्या सगळ्या खाद्य संस्कृती सगळ्या त्या ऋतूनुसार, त्या ठिकाणानुसार सगळ्या बनवलेल्या आहेत, घडवलेल्या आहेत. तर आपण त्याचा सन्मान करूया, असं अगदी सर जे म्हणाल, फक्त मला त्याला पुष्टी द्यायची होती. सॉरी, मला पण खरे सर पुष्टी त्याच्यात द्यायची आहे. मगाशी ताईंनी जे सांगितलं की वजन माप आपल्याकडे नव्हती का, तर मला नमूद करावं असं वाटतं की आपल्याकडे वजन माप प्रमाणित सिंधू संस्कृतीमध्ये म्हणजे इसवी सन पूर्वी 2500 ते 3000 इथे आपल्याकडे वजन माप होती. आणखीन त्यानंतर अनेक ठिकाणी आपल्या लोकांनी मोजायचं कसं हे शोधून काढलं आहे. एक आश्चर्याची आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही आनंदाचं देखील मोजमाप केलं आहे. आनंदाचं मोजमाप म्हणजे बृहदारण्यक आणि तैत्तिरीय या दोघांमध्ये ब्रह्मानंद मीमांसा म्हणून जी एक मीमांसा आहे, त्याच्यात एक तरुण
सुदृढ सार्वभौम साम्राज्य असलेला राजा याचं समाधान किंवा ह्याचं आनंद 1 युनिट जर का घेतला तर शेवटी ब्रह्मानंदापर्यंत ते 10⁻22 पर्यंत जातं. म्हणजे दर 100 वर्षांनी मल्टिप्लाय होईल असं त्याच्यामध्ये आनंद मोजलेला आहे. तर आमच्याकडे मोजमापाची पद्धत नव्हती असं नाही. आमच्याकडे मोजमापाच्या पद्धती खूप विकसित होत्या. आमच्याकडे अनेक शास्त्र विकसित झालेली होती. पण लक्षात घ्या की ही सगळी शास्त्र ज्यांनी शोधून काढली त्यांना ज्ञान कसं झालं असावं असा मुद्दा असायला पाहिजे. ते विज्ञान नव्हतं हे नक्की. दाते सर, तुम्ही हळूहळू आमच्या पक्षात यायला लागलेला आहात. मला असं वाटतंय दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया आपण. त्याच्यासाठी मी उन्मेष जोशी आहेत. हां, माईक आहे. हां हां, मग येतोय, मला येतो. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की प्राचीन शास्त्रांबद्दल बोलताना एखादा शास्त्रग्रंथ तो किती प्राचीन आहे त्याच्यावरती त्याचं शास्त्रत्व ठरतं का अन्य काही निकष त्याला लागू करता येतात? एखादा ग्रंथ प्राचीन आहे म्हणून तो शास्त्र ठरतो का? आता हा आणखीन तुमच्याकडे चांगल्या पद्धतीने सोपवायचा प्रश्न म्हणजे मगाशी माधव केळकर इथे आहेत ते जे बोलले की दरवेळेला त्याचा पुरावा पाहिजे का, तर मला असं वाटतं की आपल्याकडे प्रत्येक गोष्ट ही काही फक्त लेखी पुराव्यानेच उपलब्ध असेल असं नाही. मौखिक परंपरेने गोष्टी चालू आलेल्या असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे वेगवेगळे व्यवसाय आहेत, आता लोहार, सुतार, चांभार यासारखे असतील, ते परंपरेने त्यांच्या त्यांच्या घराण्यात जे व्यवसाय चालू असतात त्यांचं ज्ञान दरवेळेला त्यांनी लिहून ठेवलेलं नसतं, परंतु त्या ज्ञानावर आधारित जे व्यवसाय ते करतात त्याचा तयार प्रॉडक्ट म्हणून आपल्याला काहीतरी बघायला मिळतं. म्हणजे निदान मग तो प्रॉडक्ट तरी एक उपलब्ध पाहिजे. तो नसेल तर मात्र मग आपल्याला लेखी काहीतरी साधन त्याचा काळ ठरवण्यासाठी लागतं. आणि साधारणपणे आपण ज्यावेळेला प्राचीन संस्कृतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी बघतो त्यावेळेला असं दिसतं की ज्यावेळेला एखादं आपल्याला मूर्त स्वरूप त्याचं जर दिसत असेल तर ते मूर्त स्वरूप ज्या अर्थी माणसाने तयार केलं त्या अर्थी त्या माणसाच्या डोक्यात त्याचं काहीतरी शास्त्र हे ते मूर्त स्वरूप तयार होण्याच्या आधी असलं पाहिजे. फक्त ते लिहून ठेवलेलं आहे का, त्याचा ग्रांथिक पुरावा उपलब्ध आहे का, तर आपल्याला त्याचा निश्चित काळ हा त्या भाषेच्या आधारे त्याच्यातल्या विचारांच्या आधारे सांगता येतो. आणि बऱ्याचदा अशा पद्धतीची अडचण ही आधुनिक काळामध्ये ज्या वेळेला आपण ही चर्चा करतो त्यावेळेला येते. कारण त्यावेळेला बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असं जर म्हटलं तर त्या ठिकाणी तुमच्याकडे जर तो ग्रंथ नसेल, त्याचे पुरावे नसतील तर त्याविषयी आपण सांगू शकत नाही. किंवा दुसरा मुद्दा मूर्तीचा निघाला की ती मूर्ती तयार होत होती त्या दगडातून ती घडेल हे माहीत होतं. दरवेळेला माहीत होतं का, तर दरवेळेला नव्हतं. कारण अशा पद्धतीने गुहा खोदताना चुकल्या आहेत, आत भेगा गेल्या आहेत आणि त्याच्यामुळे ती सोडून द्यायला लागली असं झालेलं आहे. म्हणजे असं काही अंतर्ज्ञान वगैरे त्या लोकांना नव्हतं, तेही प्रयोगच करत होते. बाहेरून दगड चांगला वाटला म्हणून सुरुवात केली पण आत जाऊन खराब निघाला हे होऊ शकत होतं. वरून काही अंदाज येत नव्हता. म्हणजे तिथेही ट्रायल अँड एरर होती हे आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. दुसरा ह्याच्यातला मुद्दा असा मला वाटतो की मूर्तिशास्त्राचा ग्रंथ म्हणून जर एखादा ग्रंथ आपण बघितला तर त्याच्यामध्ये मूर्ती कोणत्या कराव्यात, त्या कशा कराव्यात. विष्णुमूर्ती असेल तर त्या विष्णुमूर्तीची लांछनं कोणती, किती हात पाहिजे, तो दाखवायचा कसा हे लिहिलेलं असतं. तो कोरून कसा काढावा हे ते सांगत नाहीत, कारण ते काम हे प्रत्यक्ष कारागिराचं आहे. आणि तो कारागीर करणारा जो असेल तो विष्णुमूर्ती करणारा असा कारागीर नसतो. बुद्धाची मूर्ती तोच घडवायचा, महावीराची तोच घडवायचा आणि शिवलिंगही तोच तयार करायचा. त्याच्यामुळे कारागिराचा ग्रंथ किंवा त्याचं ज्ञान हे आपल्याला उपलब्ध होत नाही. आपल्याकडे जे ग्रंथ आहेत ते मूर्तिशास्त्राचे ग्रंथ म्हणजे ते किती प्रकारच्या मूर्ती करत होते, कोणत्या देवता होत्या एवढंच आपल्याला कळतं. आणि त्याच्यामुळे पुन्हा ते धर्माच्या चौकटीत येणारं धर्मविषयक ज्ञान म्हणून त्याच्याकडे येतं. अन्यही इतर ग्रंथ काही जे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला असे विचार सापडतात ते कुठेतरी धर्माच्या अँगलनी सांगितलेले कधी कधी दिसतात. आणि त्याच्यामुळे आधुनिक काळात जसं विज्ञान म्हटल्यावर प्युअर सायन्स आपण बघतो की ज्याच्यामध्ये कुठलाही धर्म किंवा मॅजिक इतर कुठल्याही पद्धतीचा विचार नसतो, तशा पद्धतीचा ग्रंथ असं म्हणून जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला अडचणी येतात. आयुर्वेदाच्याही बाबतीत सांगायचं झालं तर आयुर्वेदामध्ये सुद्धा तुम्हाला काही मंत्रचिकित्साही सांगितलेली दिसते जी तशी मग थेट विज्ञानाशी संबंधित आहे का असा प्रश्न येईल. किंवा विज्ञानाचा जो मुख्य निकष एरवी लावला जातो की तो स्थल काल आणि व्यक्तिनिरपेक्ष असलं पाहिजे. अध्यात्माच्या बाबतीत कार्यकारण भाव तुम्ही म्हणताय तसा आहे, पण मुद्दा असा येतो की अध्यात्मातला कार्यकारण भाव हा व्यक्तिसापेक्ष असतो.
जर मी सांगितलं की इथे 5 मिनिटं डोळे मिटून बसा म्हणजे तुला कृष्ण दिसेल, तर तो मला डोळे मिटून दिसला म्हणजे हिला दिसेलच किंवा ह्यांना दिसेलच असं नाही. म्हणजे प्रत्येकाच्या बाबतीत तो बदलतो आणि हे विज्ञानात गृहीत धरलं जात नाही. विज्ञानात तो प्रत्येकालाच जर दिसला 5 मिनिटं डोळे बंद करून, तरच तो त्याला बरोबर लागू पडणारा कार्यकारण भाव आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यामुळे तो पुन्हा किती खरा किती खोटा अशा पद्धतीचे निकष लावायला लागतात. त्यामुळे शास्त्राची परंपरा बघताना आधिग्रंथ असला तरच त्याला एक प्रकारे अधिष्ठान आधुनिक काळात आपल्याला त्याला देता येणं शक्य होतं. अन्यथा त्याचा जर तुम्हाला पुरावा मिळाला तर आपल्याला म्हणायला लागतं की ते शास्त्र होतं ज्या अर्थी तो पुरावा दिसतोय त्या अर्थी, परंतु ते कसं करत होते ह्याचं मात्र आज ज्ञान आपल्याला उपलब्ध नाही. कितीतरी चांगल्या मूर्ती अशा आहेत की त्या मूर्ती आहेत यावरून आपल्याला कळतं की ते घडवणारे कारागीर होते, पण ते कसं करत होते. तो कारागीर आज एखादा पकडला तर त्याला छिन्नी हातोडी दिली तर तोच दगड दिला, कर मूर्ती तर त्याला ती करता येत नाही ही परिस्थिती आहे. कारण त्यांची जी टूल्स होती ती त्याला कुठली वापरत होते हे आपल्याला माहिती नाही. म्हणजे काही प्रमाणात ज्ञान हे आपल्याकडचं नष्टही झालेलं आहे अशी परिस्थिती आहे. त्यामुळे ग्रांथिक आणि अशा पद्धतीने पारंपरिक चालत आलेलं ग्रंथांमध्ये नसलेलं ज्ञान ह्याचाही विचार आपल्याला करायला लागेल. आणि त्याच्यामुळे विज्ञानाच्या दृष्टीने बघताना त्याला मर्यादा येतात आणि आधुनिक काळात ज्याला आपण विज्ञान म्हणतो ते तसंच्या तसं त्यावेळेला होतं असं आपल्याला म्हणता येत नाही. मला एक नोंद करावीशी वाटते इथे की ग्रंथांचा विचार आपण जेव्हा करतो तेव्हा भारतामध्ये पेपर हा इसवी सन 1000 या साली आला. चीनमध्ये जरी तो पहिल्या शतकात आला तरी भारतात तो 1000 साली आला. त्यामुळे जे ग्रंथ अवेलेबल आहेत ते 1000 नंतरचे आहेत, इसवी सन नंतरचे. आणि भूर्जपत्राचं लेखन आहे ते इसवी सन पूर्वी 350 वर्षापूर्वीपासून आमच्याकडे चालू झालं. पण आपली परंपरा साधं रामायण महाभारताची घेतली आणि टिळकांनी लावलेल्या शोधानुसार आपली परंपरा इसवी सन पूर्व 5000 इतकी मागे नेली. तर 5000 ते भूर्जपत्र आणि ग्रंथलेखन याच्यामधला जो काळ आहे या मधल्या काळामध्ये ज्ञान किंवा शास्त्र कोणत्या पद्धतीने सातत्यामध्ये ठेवलं गेलं याचा विचार करायला पाहिजे. आणि त्यातल्या त्रुटी जर का आपण शोधल्या तर ह्या ग्रंथाचं प्रमाण कितपत मानायचं हे जरा आपण सर्वांनी परत परत विचार करायला पाहिजे. हॅलो, मी एक बोलू का सर? मला एक थोडंसं, मी आयुर्वेदाची पदवीधर आहे आणि मी माझ्या शास्त्राबद्दल बोलू शकते, त्यामुळे जर तुमची परवानगी असेल तर बोला बोला. हां. तर पहिली गोष्ट की आपली बरीच म्हणजे बहुतेक आपली सगळी शास्त्र ही संस्कृत भाषेत आहे. त्यामुळे एकतर आपल्याला शास्त्र जाणून घ्यायचं असेल किंवा त्याच्या खोलात शिरायचं असेल तर आपल्याला संस्कृत भाषेचा अभ्यास करावाच लागेल, याला कोणाचं दुमत नसावं. आणि आपण जर आयुर्वेदाचं जर शिकायला गेलो तर आम्हाला पदार्थ विज्ञान हा एक पहिला विषय असतो प्रथम वर्षाला संस्कृत सोबतच. आणि प्रत्येक शास्त्राचे जे आधारभूत ग्रंथ असतात तर त्यांचा पण अभ्यास करायचा असेल तर आम्हाला तंत्रयुक्ती त्या प्रत्येकाची शिकावी लागते तर ते शास्त्र समजून घेण्यासाठी. तर असं जर आयुर्वेदाच्या बाबतीत आहे तर अन्य जे शास्त्र आहेत म्हणजे नाट्य स्थापत्य किंवा अजून तर त्यांच्या पण बाबतीत ते असं असणारच. आणि 5000 वर्षापूर्वी पण माणूस तोच होता, आज पण माणूस तोच आहे. तर आणि तेव्हा जर ते शास्त्र असेल किंवा तर आपण जसं म्हणतो बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर, आणि नाणं जर कुठलंही खणखणीत असेल तर ते आपण पुराव्याधिष्ठित आपण हे केलं तर आपण म्हणू शकतो की ते म्हणजे जसं तुम्ही म्हणालात तसं. पण मला अजून एक सांगावं असं वाटतं की आपली जी सगळी शास्त्रे ही पहिले मुखोद्गत होऊन नंतर ती लिखित स्वरूपात आपल्याकडे आली आणि ती पुराव्या म्हणजे दे आर द एव्हिडन्स बेस्ड सायन्स. म्हणजे आपल्याकडे तो काळ काही काळानुरूप म्हणजे जसे यांनी सांगितलं की अनेक युद्ध झाले किंवा बरेच आपली नालंदा आणि याच्यात आपली सगळी त्यामध्ये ते कदाचित नाहीसं झालं असेल. पण आता जसं माझं रसशास्त्र हा विषय आहे तर रसशास्त्रामध्ये आम्ही मृतलोहम कंदविषम सुतम चेती निगद्यते म्हणजे रसौषधी म्हणजे मर्क्युरियल्स आणि मेटलॉजिकल मेडिसिन्स आणि टॉक्झिक पॉयझनस ड्रग्स पण आम्ही वापरतो. तर एक अशी सेकंड इयरला मी असताना असं एक घटना घडली की आम्हाला अगततंत्र हा विषय असतो. अगततंत्र म्हणजे फॉरेन्सिक मेडिसिन्स आणि टॉक्झिकोलॉजी. तर तेव्हा मला हार्बेरियम असायचं तर त्याच्यामध्ये वत्सनाप किंवा अन्य विषय द्रव्यांचा मला ते 10 शीट्स कराव्या लागायच्या. तर एका विद्यार्थिनीला खूप परीक्षेचं टेन्शन आलं आणि तिने 5-10 रुपयाचं ते वत्सनाप म्हणजे ॲकोनाईट हे एक थोडंसं वेळेच्या ह्याच्यामुळं थोडं थोडक्यात घ्या.
जस्ट सुसायडल अटेम्प्टसाठी खाऊन टाकलं की आयुर्वेदिक औषधांचा परिणाम नाही होत तर दुष्परिणाम काय होणार असं तिने खाल्लं. आणि नंतर नागपूरला कार्डिओलॉजिस्ट आहे आणि हे हृदयावर परिणाम करणारा विषय. तर म्हणजे त्यांना 3 दिवसपर्यंत त्याचं काहीच अँटीडोट वगैरे म्हणजे त्यांना तिला रिकवर करता येत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं हे तुमचं शास्त्र आहे तर तुमच्याच याच्यातलं अँटीडोट हे करा. तर मग त्याच्यात टंकण आणि घृत, टंकण म्हणजे बोरॅक्स आणि घृत म्हणजे आपलं गोघृत गाईचं तूप. तर हे तिला जेव्हा त्याचं चाटण दिलं त्यानंतर ती पूर्ण रिकवर झाली. तर ह्या गोष्टी प्रमाणाधिष्ठित आणि प्रूव्ह असल्याशिवाय त्या ग्रंथात लिहिल्या गेल्या नाहीत. आणि म्हणजे ते आपण ते प्रूव्ह करायला कमी पडतोय. तर आपण अमान्य करण्यापेक्षा आपण डॉक्युमेंटेशन आणि त्याच्यावर प्रयोग कसं करू हे ठीक आहे, थांबूया. धन्यवाद. कडे बरेच पुरावे आहेत, ते त्या दाखवणार पण आहेत. मधल्या काळात एकच छोटंसं उदाहरण देते. जी परंपरा, जसं सर म्हणतात की म्हणजे ग्रंथ नसतील कदाचित पण परंपरा आपल्याकडे भरपूर आहेत. 2018मध्ये आपण डेक्कन कॉलेजला विश्ववेद विज्ञान संमेलन केलं होतं आणि त्यावेळेला परंपरेने जे अजूनही कलाकार किंवा हे लोहार कुंभार किंवा असे वेगवेगळे लोक जे अजूनही ज्ञानशाखेशी किंवा त्यांच्या एकूण परंपरांशी संबंधित आहेत अशांना आपण बोलवलं होतं. तर त्यातला एक किस्सा सांगते. एक व्यक्ती आली होती, त्यांनी म्हणजे आपल्याकडे कसे पिंगळे असतात, पूर्वी पिंगळे असायचे आणि ते घरोघरी जाऊन काही एक माहिती गोळा करायचे घरच्यांची. तर तसा ते त्या घराण्यातले ती व्यक्ती होती आणि त्यांनी आम्हाला त्याचं ते दांडोळं दाखवलं. एक तर ते असं गुंडाळलेलं मोठं कागदाचं दांडोळं. ते जेव्हा पाहिलं आम्ही तेव्हा ते बरंच मोठं होतं. तर आम्ही त्याला विचारलं की बाबा हे तू किती वर्षापासून वापरतोस? तर तो म्हणला आम्ही 800 वर्षापासून वापरतो. आणि त्याचे जे यजमान ठरलेले होते त्यांच्याकडे जाऊन कोण घरी जन्माला आलं, कोणाचं लग्न झालं, कोणाचा मृत्यू झाला, सर्वांची, कोणी तिथनं हलून दुसरीकडे राहायला गेलं, तिथे तो जाऊन पुन्हा पुढच्या ते किंवा त्यांचे वंशज पूर्ण माहिती गोळा केली जायची. आता तो कागद संपत आलाय म्हणला, आता आम्ही हे तयार करायला दिलाय नव्याने. म्हणलं आता तुला कोण हा कागद करून देणार? तर तो म्हणला नाही, अजूनही असे लोक आहेत की जे हा कागद तयार करतात. म्हटलं बरं, तू किती वर्षापासून हा कागद वापरतोयस? तर त्याने सांगितलं गेले 800 वर्ष आम्ही हा कागद वापरतोय. तर या सगळ्यामध्ये आम्हाला 2-3 गोष्टींची फार मौज वाटली. ती म्हणजे आता आपण जर का ATMमधनं कागद काढला तर 1-3 दिवसांनी त्याची शाई उडालेली दिसते. या कागदावरती लिहिलं गेलेलं जसंच्या तसं होतं, आम्ही ते वाचू शकत होतो. ती शाई बनवण्याचं एक टेक्निक आहे. ते टेक्निक त्याच्याकडे किंवा त्या सगळ्या परंपरागत चालत आलेल्या लोकांकडे अजूनही आपल्याकडे आहे. कागद हा केसांपासनं तो तयार करतो आम्ही, असं त्यांनी आम्हाला सांगितलं. केसांपासनं कागद बनवण्याचं तंत्र, याचा अर्थ आपल्याकडे उपलब्ध आहे. अजूनही त्या परंपरेने कागद बनवला जातो. तिसरं, जो म्हणजे आम्ही एखादा त्याला सांगितलं की तू बाबा ह्या घराण्याचं आम्हाला काढून दे, त्याने 1 मिनिटात आम्हाला ते काढून दाखवलं. तुझा एखादा यजमान XYZ तू काढून दाखव आम्हाला, त्याने काढून दाखवलं. याचा अर्थ डेटा अनालिसिस याचं टेक्निक त्याच्याकडे होतं किंवा तो कसा ऑर्गनाईज केला पाहिजे याचं तंत्रज्ञान त्याच्याकडे होतं. तर अशा विविध पद्धतीच्या गोष्टी परंपरेने सुद्धा चालत आलेल्या आपल्याला दिसतात. आता मनीषाताईंकडे पण असे अजून बरेच काही पुरावे आहेत, ते आपण ऐकूया. आत्तापर्यंत आपण ग्रांथिक पुराव्यांबद्दल बरीच चर्चा केली. दाते सरांनी जसं विचारलं की ग्रंथांमध्ये सगळं होतं, पण मग ते खरं मानायचं का? कारण त्याच्या आपल्याकडे काही ते तयार करण्याचे प्रात्यक्षिक याचे काही पुरावेच नाही आहेत. पण मी PPTच्या द्वारे काही दाखवू इच्छिते की जे भौतिक पुरावे आहेत की ज्याच्याने आपण निश्चित म्हणू शकतो की या जर का गोष्टी आपल्याला अजूनही दिसत असतील तर आपल्याकडे निश्चितच त्या प्रकारचं तंत्रज्ञान, त्या प्रकारचं विज्ञान हे होतं. हा जो फोटो आहे हा गुजरातमधला लोथल इथला आहे. हरप्पन साईट ही
आणि हे जे चित्र दिसते हे तिथं केलेल्या एक्स्कॅव्हेशनवरनं रिक्रिएशन करून चित्र काढलेलं आहे. तिथल्या एक्स्कॅव्हेशनमध्ये जे जे काय सापडलं त्याच्यावरने तयार केलं, पण आपल्याला अंदाज येतो. हे एक बंदर आहे, डॉकयार्ड, आणि याचा काळ जर का सांगितला तर आजपासून साधारण 4500 वर्ष आजपासून हा याचा निश्चित काळ काढलेला आहे आर्किओलॉजिस्टनी. आता तिथे जर का बघितलं तर तिथं मला म्हणजे ती गोदी आहे, डॉकयार्ड आहे. समुद्रातनं तेव्हा आपला आंतरराष्ट्रीय व्यापार चालायचा. मेसेपोटेमिया, असिरियन, बॅबिलियन या ज्या संस्कृती होत्या, म्हणजे आत्ताचा युरोप, म्हणजे इराण वगैरे जो काय भाग आहे, इराण, पर्शिया, त्याच्याही पुढे, तर तिथपर्यंत आपला हा जो काय सगळा व्यापारी समुद्रमार्गे प्रवास चालायचा. तिथनं जाणारी येणारी जहाजं ही इथं यायची, लोडिंग अनलोडिंग आणि त्या जहाजांची दुरुस्ती इथं केली जायची. हे लोथलमधलं बंदर आहे. पुढचं घे, नेक्स्ट स्लाईड. हे जे आहे धोलावीरा, हेही गुजरातमध्येच आहे. इथली हेही हरप्पन साईटच आहे, म्हणजे ही सुमारे पुन्हा 4 ते 4,500 वर्ष जुनी साईट आहे. इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथले जे सगळं बांधकाम आहे ना, हे सगळं दगडात केलेले. आपण बाकी हरप्पन साईटवरती बघतो की सरांनी जो उल्लेख केला स्टँडर्डायझेशन 4:2:1, ह्या प्रत्येक हरप्पन साईटवरती आपल्याला हे विटांचं स्टँडर्डायझेशन दिसतं. धोलावीराला जे आहे ना, या दगडाच्या आहेत विटा. विचार करा, लोखंडाचा शोध या काळात लागलेला नाही आहे, लोखंड नंतरच्या काळात लागलेलं, लोखंडाचा शोध लागलेला नाही आहे, पण यांनी दगडांच्या विटा बनवल्या आहेत, मातीच्या विटा नाही आहे. आणि याची जी सगळ्यात महत्त्वाची ती वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम आहे. ते जे निळ्या रंगात जे दिसत आहेत ना, हे 16 तिथं तलाव त्यांनी तयार केलेले आहेत, कारण तिथं अतिशय पाण्याचं दुर्भिक्ष होतं. तर त्याच्यामुळे पावसाळ्यात येणाऱ्या पाण्याचं, पावसाच्या काळामध्ये, तर ते तिथनं नाल्यातनं येणारं पाणी तिथं अशा पद्धतीचं वॉटर मॅनेजमेंट सिस्टीम. आपल्याला हरप्पन साईट्स माहिती आहेत की त्यांच्या सुनियोजित बांधकामासाठी, टाऊन प्लॅनिंगसाठी प्रसिद्ध आहेत. अंडरग्राऊंड ड्रेनेजेस तिथं आहेत, 2 मजली इमारती आहेत. हे जर आपल्याकडे 4,000-4,500 वर्षापूर्वी अस्तित्वात होतं, ज्याचे पुरावे आपल्याला आजही भौतिक दिसतात, तर निश्चितच त्याच्या मागचं विज्ञान होतं ना. तंत्रज्ञान दिसतं याचा अर्थ विज्ञान होतं. त्याची नोंद आत्ता कुठल्या ग्रंथात नाही किंवा आपल्याला मिळत नाही, सापडत नाही. याचा अर्थ हे त्या लोकांना स्फुरलेलं नाही आहे, दिसलेलं नाही आहे. हे निश्चितच कुठंतरी याच्या त्यांनी नोंदी केलेल्या आहेत, कारण हजारो वर्षांची ही परंपरा दिसते. पुढची एक स्लाईड बघू आपण. एकच मिनटं बघायच्या आधी की धोका किंवा प्रश्न तिथे निर्माण होतो जेव्हा सरसकटीकरण केलं जातं. म्हणजे आता शून्याचा शोध भारतीयांनी लावलाय हे जगविख्यात आहे आणि ते ॲक्सेप्टेडच आहे. पण म्हणून पुष्पक विमान पण होतं आणि आपल्याकडे फ्लाईंग टेक्नॉलॉजी होती असं जेव्हा म्हणलं तर की आमच्याकडे सगळंच होतं, तिथे धोका निर्माण होतो. त्यामुळे काही बाबतीत जसं मी शून्याचं उदाहरण दिलं, दशमान पद्धती किंवा भास्कराचार्यांनी लीलावतीमध्ये जे ट्रिग्नॉमेट्रीचं अतिशय सुंदर पद्धतीने जी उदाहरणं दिलेली आहेत की खांब आहे, गरुड बसलाय, साप चाललाय, तर कुठल्या अँगलनी त्याच्यावर त्यांनी झेप घातली पाहिजे. म्हणजे ह्या बाबतीत काही वाद नाही, हे निर्विवाद आहे. प्रश्न तिथे निर्माण होतो जेव्हा असा दावा केला जातो की आमच्याकडे सगळंच होतं, आम्हाला सगळंच येत होतं. त्यामुळे काही बाबतीत हे ॲक्सेप्टेडच आहे. पण मी जसं एक पुष्पक विमानाचं उदाहरण दिलं की फ्लाईंग टेक्नॉलॉजी होती का, तर त्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे आपण छातीठोकपणे हे नाही सांगू शकत की आमच्याकडे विज्ञानातलं सर्व काही होतं. काही गोष्टी होत्या आणि त्या मान्यही केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या निर्विवाद आहेत, जे काही त्यात शंका घ्यायचं कारणच नाही त्या बाबतीत. पण मी म्हटलं तसं कुठलंही त्यामुळे टोक न गाठता कुठल्याच की काहीच नव्हतं का असंही नाही आणि सगळंच होतं का असंही नाही. काही गोष्टी होत्या त्या आपण स्वीकाराव्यात की काही बाबतीत आम्ही प्रगत होतो, काही बाबतीत आमचं विज्ञान प्रगत होतं, पण ह्याचा अर्थ सर्व बाबतीत आम्ही प्रगत नव्हतो. जरूर. अजून एक छोटी भर इथे मला घालावीशी वाटते. जेव्हा म्हणजे हा प्रश्न येतो की सगळंच होतं किंवा सगळंच नव्हतं, हा जो मुद्दा येतो आणि स्पेशली पुन्हा एकदा विमानावरती किंवा पुष्पक विमानावरती आपण येतो, तर आम्ही खरं म्हणजे तिघांनी हा मुद्दा काढला नव्हता मुद्दामून, कारण आम्हाला तो वाद त्या बाजूला न्यायचा नव्हता किंवा आपण संवाद म्हणून त्या बाजूला न्यायचा नव्हता. पण तरीसुद्धा इथे एक मुद्दाम नमूद करावं असं वाटतं की हैदराबादला जे CSR प्रभू हे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी
या भारद्वाज संहितेवरती पुष्कळ संशोधन केलेलं आहे आणि त्यातनं विमान नाही उडवलं तरीसुद्धा असे काही शोध लावलेले आहेत की ज्याच्याद्वारे काही एक उपयुक्त पेटंट्स त्यांना घेता आली. त्याचं उदाहरणच द्यायचं झालं तर त्याचे व्हिडिओज यूट्यूबवरती पण अवेलेबल आहेत. कागदावरती त्यांनी तो स्प्रे मारला तर तो कागद आगीत टाकून सुद्धा अर्धा तास जळत नाही. आता ह्या पद्धतीचे जर का उपयुक्त काही गोष्टी त्यातनं निर्माण झाल्या किंवा करता आल्या, पण हे कधी करता आलं तर त्या गोष्टींचा अर्थ लावून त्याच्यावरती अभ्यास केला गेल्यानंतर. त्यांनी जर का ते आधीच ठरवलं असतं की हे विमानशास्त्र हे नाहीच, म्हणजे विमानं उडलीच नाहीत आपल्याकडे, असं जर का त्यांनी आधीच ठरवलं असतं तर पंचायत झाली असती. त्याऐवजी मला असं वाटतं काय होतं किंवा काय नव्हतं यापेक्षा आत्ता आपल्याला काय उपलब्ध आहे आणि त्याचा आपल्याला कशा पद्धतीने सुसंगत अभ्यास करता येणार आहे किंवा त्यातनं अजून काही निर्माण करता येणार आहे का, याच्याकडे जर का आपण लक्ष दिलं तर मला असं वाटतं की एक वडिलांचा खांदा आपल्याला या निमित्ताने मिळेल, ज्याच्यामुळे त्या मिरवणुकीत जसं आपण लांबचं बघू शकतो खांद्यावरती बसून वडिलांच्या, लहान असताना प्रत्येकजणच आपल्यातलं खांद्यावरती वडिलांच्या बसलं असेल आणि त्या पद्धतीने लांबचं आपल्याला बघता येतं, तसं आपल्याला कदाचित बघता येईल, जास्त दूरचं बघता येईल, जास्त व्यापक बघता येईल असं वाटतं. तर त्यामुळे ही दृष्टी खूप महत्त्वाची आहे. त्या पद्धतीने आपण बघूया असं मला वाटतं. कुठल्याही या पद्धतीचं होतं किंवा नव्हतं या वादात अडकण्यापेक्षा. अगदी मी सहमत आहे या वाक्याशी. मघाशी बापट सरांनी प्रतिज्ञेतलं जे वाक्य सांगितलं, या परंपरांचा पायीक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी प्रयत्न करीन. त्यामुळे हे अगदी बरोबर आहे की होतं किंवा नव्हतं ह्याच्या ही एक गोष्ट झाली, पण आत्ता मी किंवा आत्ता आम्ही भारतीय भरीव कामगिरी करून काय भरारी घेतोय, मग त्यासाठी जरूर आम्ही आधार घ्यावा की ज्या गोष्टी होत्या त्याच्या. मग म्हणजे नुसता हा माझ्या मते जे पूर्वासुरी होते ज्यांनी हे खरंच उत्तम कार्य केले, कदाचित दुर्दैवाने त्यांनी सगळं मौखिक ठेवलं, पुरावे उपलब्ध झाले नाहीत म्हणून त्यांना त्याचं श्रेय देण्यात येत नाही आहे. पण त्यांना जर खरी आदरांजली आपण व्हायची असेल किंवा तर आपण आजच्या काळात त्यांची परंपरा पुढे नेणं, ज्ञानाची, विज्ञानाची आणि आपण भरीव कामगिरी करून आज आपण जे म्हणतो अतुल्य भारत, श्रेष्ठ भारत, हे खरोखर विज्ञान क्षेत्रात नेणं, माझ्या मते हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपोआपच जे कोण श्रेष्ठ पूर्वसुरी होते त्यांनाही आपण एक प्रकारे आदरांजली देतोय. मला वाटतं वादसभा आहे त्यामुळं ती दिवसभर सुद्धा चालू राहू शकते. आपण जवळ 6 वाजता सुरुवात झालेल्या आहे कार्यक्रमाला, 9 पर्यंत पोचलेले आहे आणि लोकही आता जेवणाच्या दृष्टीनं पलायन सुरू झालेलं आहे त्याचं. तर मला असं वाटतं की आपण आता इथे थांबावं आणि अध्यक्ष म्हणून बसवलं त्या अधिकारवाणीने सांगतो की आपण थांबूया. धन्यवाद. त्यांचं तुमचं मनोगत तुम्ही व्यक्त करावं म्हणजे आता. नमस्कार. आणि मी जास्त वेळ घेणार नाही, बसू शकता आपण 2च मिनिटं. खरं सांगायचे म्हणजे 5:30 पावणे 6ला कार्यक्रम सुरू झाला, पण 9कडे आलेलं आहे आणि पहिले सत्कार झालेले आहेत. नवीन ग्रंथांचं विमोचन झालेलं आहे, जवळ 24 नवीन ग्रंथ किंवा पुस्तकं आणि वेगवेगळ्या विषयावर आलेले आहेत. आणि त्यानंतर आपण 2 ज्यांना आपण म्हणतो की या विविध विषयामध्ये चांगलं काम करणारं त्यांचं आपण कौतुकी केलेलं. त्याच्यामध्ये बापट त्यांच्या मुलाला कुठेतरी जायचं होतं, ते लवकर निघून गेले आणि बलकावडे सर वयामुळे लवकर निघून गेले. त्या दोघांचंही मनपूर्वक आपण अभिनंदन करूया. आणि ज्या माध्यमातून हे सगळं होतं आहे ते प्रसाद प्रकाशन आणि त्यांच्या संचालिका, त्यांनी जेव्हा मला एक 15-1 दिवसापूर्वी महिन्याभरापूर्वी ही गळ घातली की तुम्ही याल का म्हणून वगैरे, तर मी इथे येण्यामागची भूमिका अशी होती की नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एक वर्टिकल असं आणलेलं आहे, त्याला IKS म्हटलं जातं, भारतीय ज्ञान संपदा. आणि संपदा म्हटल्यावर
त्याच्यात सगळ्या गोष्टी आहेत. मग अशी त्यांनी सांगितलं की लिखित स्वरूपातलं जे ज्ञान आहे ते आहे आणि काही जे आहे ते मौखिक ह्याच्यातनं पुढे गेलेलं आहे, म्हणजे पारंपरिक ज्याला म्हणतो. आणि अनेक अशी उदाहरणं आहेत आपल्याला. मग अशी त्यांची चर्चा सुरू होती त्यावेळेला मी म्हटलं आपण खूप मागचं प्राचीन वगैरे करतो. अहो आपल्या इतिहासामध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की ते फक्त पोवाड्यातनं सांगितल्या गेलेल्या आहेत, त्याचं लिखित स्वरूपात काही नाही आहे. म्हणजे आपली ह्याची राणी झाशीची राणी, तिचं एक वर्णन त्या भागामध्ये सांगितलं होतं की कालपीला जात असताना तेव्हा इंग्रज मागे लागले आहेत आणि ती पळत सुटली आहे आणि तिला काही दरोडेखोरांनी अडवलं, रामोशी म्हणून अशा कालपीच्या ठिकाणी तिथं. आणि त्यावेळेला ती म्हणाली अरे मी हे सगळं आपल्यासाठी करते, देशासाठी करते आहे, तुम्ही मला अडवताय, मला लुटण्यासारखं काही नाही, मी ऑलरेडी लुटले गेलेली आहे, माझ्यामागे इंग्रज आहेत आणि काहीतरी चांगलं म्हणायचं म्हणून मला तो सोडलं पाहिजे. त्या रामोशाने सुद्धा ते पटलं आणि त्यांनी त्यांना सोडून दिलं. आणि सोडून दिल्यानंतर हे सगळं जे वर्णन आहे हे फक्त पोवाड्यातून आलेलं आहे, ह्याच्यात इतिहासात कुठेही याचा उल्लेख नाही आहे, पण ते मोठे आहे ना ते गेय स्वरूपात तिथं आलेलं आहे. मला असं वाटतं की भारतीय ज्ञानसंपदा जी आहे ती दोन्ही आहे, मौखिक पण आहे, लिखित स्वरूपात पण आहे. आणि त्यातल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आणण्याचा प्रयत्न IKSच्या माध्यमातून आपण करतो आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये जी आपण 3 वर्षाच्या डिग्री प्रोग्राम आणि ती कुठलीही असून दे, सायन्स, इंजिनिअरिंग किंवा कॉमर्स, आर्ट्स, कुठल्याही फॅकल्टीमध्ये IKS आपण त्या 2 सब्जेक्ट 2 क्रेडिटचा, क्रेडिट म्हणजे 1 क्रेडिट 30 तासाचं असतं, साधारण 15 तासाचं असतं, 30 तासाचं आपण कंपल्सरी केलं आहे की त्याला त्याची ओळख हवी. आणि ओळखीमध्ये ज्या अनेक गोष्टी आता इथे दाखवल्या गेलेल्या आहेत, मग अशी चित्र अर्धवट राहिलं त्यांचं PPT. मला असं वाटतं याच्यावर एक पुस्तकही आलेलं आहे, प्राध्यापक महादेवन म्हणून IIT बेंगलोरवरून त्यांनी ते पुस्तक दिलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या त्या काळामध्ये, प्राचीन काळामध्ये कुठल्या कुठल्या विद्यांमध्ये आपण प्राग होतो. म्हणजे चोलाच्या बाबतीत जर बोलायचं 2000 वर्षापूर्वीचं धरण आपल्याला आजही पाहायला मिळतं, काही सेंटीमीटरने त्यांची उंची वाढवली. मग अशी आपण बघितलं पंचधातू आमच्या गोष्टी आपल्याकडे कॉमन आपण बोलतो, पण पंचधातू बनवत असताना 5 विविध जे काही मेटल्स आहेत त्यांना एकत्रित करायचं म्हणजे केमिस्ट्री माहिती असली पाहिजे, प्रत्येकाचा मेल्टिंग पॉईंट काय आहे, कशा पद्धतीने केलं जातं, अशा गोष्टी आहेत. झिंकसारखी गोष्ट आहे जी जगाला आपण दिली आणि त्याच्या स्मेल्टिंगच्या ज्या राजस्थानमध्ये आज तुम्ही जर गेलात की 1,500 वर्षापूर्वी त्यावेळेला त्याचं कसं सेपरेशन करायचं ते सांगितलं गेलेलं आहे. त्यामुळं मला असं वाटतं की प्रत्येक सगळ्या गोष्टी लिखित स्वरूपात असल्या पाहिजे असं काही नाही. आता हे मगाशी जे पिलर दाखवले गेले ते पिलर जे आहेत ते इतक्या हजारो वर्षे आहेत आणि ते गंजलेले नाही आहेत. अशा प्रकारच्या अनेकविध गोष्टी आपल्याकडे आहेत आणि त्यामुळं धातुशास्त्र असेल, पर्जन्यशास्त्र असेल, मगाशी ज्यांनी उल्लेख केलं सेंद्रिय शेती असेल, अशा अनेकविध गोष्टी आहेत, जलसंपादना आणि जलव्यवस्थापनाच्या गोष्टी असतील किंवा स्थापत्यशास्त्राच्या बाबतीत म्हटलं नाट्यशास्त्र, ह्या मुनींचं जे नाट्यशास्त्र आहे त्यात माधव केळकर सांगितलं की हे कसं बांधावं, नाट्यगृह कसं बांधावं, आणि त्यावेळेला काही हे असली सिस्टीम नव्हती. तर मी इथं बोललेला तेवढ्या लांबपर्यंत ऐकू गेला पाहिजे. तर त्या संबंधित त्या सगळ्या गोष्टी या शास्त्रांच्या माध्यमातून शिकवल्या गेलेल्या आहेत. आणि म्हणून असं मला वाटतं की आपण या कुठेतरी ह्या विसरत निघालो होतो. IKS आपल्याला संधी देते की कुठेतरी जुन्याचा आणि नव्यांचा चांगला संगम करून आपण पुढे जाण्याच्या दृष्टीनं हे ज्ञानसंपदा आपल्याला पुढे कशी नेता येईल. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं की आजचा दिवस, ही संध्याकाळ त्या दृष्टीनं माझ्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची होती. कारण IKS हा मला आवडीचा विषय आहे. पण डेक्कन कॉलेजमध्ये माझी सुरुवात झाली, जरी दगडाचं जरी असलो तरी, तर पण तिथे जिओ आर्किओलॉजी आणि मगाशी बलकावडे सर जे होते की आमचे SN राजगुरू म्हणून होते. आणि पुण्याचे जे काही इतिहास संशोधन झालेलं आहे त्याच्यामध्ये आर्किओलॉजीसुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. तर राजगुरू आणि यांच्या माध्यमातून माझं झालेलं आहे. मूर्तिशास्त्राच्या बाबतीत देगलूरकरांबरोबर मी काम केलेलं आहे. त्यामुळे या सगळ्याची जाणीव असल्यामुळं मला असं वाटलं की इथे आल्यानंतर मला काहीतरी जाताना घेऊन जाता येईल. आणि IKSच्या बाबतीत आता असं सध्या असं चाललेलं आहे, प्रत्येकाचं आपलं IKS चाललं आहे. तर तसं न होता त्याला एक काहीतरी रचना मिळेल, त्याला एक स्ट्रक्चर मिळेल, चांगल्या पद्धतीने त्याची मांडणी होईल आणि चांगल्या गोष्टी आपल्याला पुढं कशा प्रकाशनं आणता येतील. त्या दृष्टीनं मला असं वाटतं प्रसाद प्रकाशन हे गेल्या 80 वर्ष काम करतं आहे आणि त्याच्या माध्यमातून ही आज चर्चा होती. आणि त्या चर्चेच्या माध्यमातून मला एक कुठेतरी असा
संधी मिळते आहे की आपण एक चांगली रचना या IKSच्या दृष्टीने देऊ शकू आणि त्याची कुठेतरी सुरुवात या माध्यमातून होताना मला दिसते. त्याबद्दल उमाताई तुमचे आभार. आणि इथे सगळे जे उपस्थित आहेत, बऱ्याच लोकांना मी ओळखतो, त्यांचे सगळे मत त्यांनी जी या चर्चेमध्ये भाग घेतला आणि चर्चेच्या माध्यमातून मी जसं म्हटलं की वादसभा आहे आणि ती वादसभा राहिली, वादविवाद झाले नाहीत आणि त्या मर्यादित स्वरूपात वाद होत राहिले आणि त्या मला असं वाटतं की ही दिवसभर करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्यामुळे ती 2 तासात आपल्याला थांबणं अशक्य आहे. पण वेळेचा आणि इतर गोष्टींचा विचार करून आपण इथे थांबतो आहे. पुन्हा एकदा मला इथे या संपूर्ण कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या स्वरूपात पार्टिसिपेट करायला बोलवलं गेलं त्याबद्दल सगळ्यांचे मनस्वी आभार मानतो. धन्यवाद. अशा तऱ्हेने आजचा आपला कार्यक्रम सांगतेकडे येऊन ठेपलाय. प्रसाद प्रकाशनाचा पुरस्कार वितरण आणि पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन, अभ्यासू विचारवंत साहित्यिक यांना पुरस्कारानं सन्मानित करण्याचा, लेखक प्रकाशक वाचक यांच्यातील स्नेहबंध दृढ करण्याचा आणि वादसभेच्या माध्यमातून श्रवण समृद्ध करण्याचा हा कार्यक्रम नसून सोहळा आहे. आणि या सोहळ्यात आभार प्रदर्शन नातू मॅडम करतील. आज पावसामुळे जरा संख्या कमी आहे. आम्हाला अपेक्षित भरपूर संख्या होती, पण हो नाही ते पण मी पाहिलं, पण याहीपेक्षासुद्धा भरपूर जण येतील असं वाटलं होतं, पण पावसामुळे जरा अडचण झाली. आपण सगळ्यांनी कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय के घाणेकर सर, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय डॉक्टर नितीन करमळकर सर, पुरस्कार सन्मानित श्री पांडुरंग बलकवडे, श्री आशुतोष बापट, वादसभा अध्यक्ष डॉक्टर नितीन करमळकर सर, वादसभेचे सर्व सदस्य, सर्व लेखक, वाचक, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रेक्षक, पावसातनं सुद्धा इथपर्यंत आलेले, प्रश्न विचारून वादसभेमध्ये सहभागी झालेले, पुस्तक निर्माणामध्ये सहकार्य मिळालेले, प्रिंटर बाइंडर सभागृह उपलब्ध करून दिले यासाठी SM जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, व्हिडिओ व फोटोसाठी माधवी सुगरे, प्रोजेक्टर, स्क्रीन, साऊंड सिस्टीमसाठी श्री अमित नजान, कार्यक्रमाला प्रसिद्ध देणारी सर्व वृत्तपत्रे, त्यांचे पत्रकार, सूत्रसंचालन करणाऱ्या सौ सुवर्णा बोडस, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ज्यांचा हातभार लागला व सहकार्य मिळाले त्या सर्वांचे प्रसाद प्रकाशन व अनाहत प्रकाशनतर्फे मनापासून आभार. धन्यवाद.